निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. नये बोलो फार बैसो जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. तुका म्हणे घडी घडीने साधावी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणांची गोवी उगवुनी, कोठेही चित्तासे नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमासे स्थान कोपी गुहा, कोठेही चित्तासे नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा हा साधना करणाऱ्या साधकांच्यासाठी जागृत करणारा अभंग आहे. साधना कशी असावी, साधना कोणी करावी, तो साधक कसा असला पाहिजे, त्याच्या चित्ताची अवस्था कशी असायला पाहिजे, आणि मग त्यानं आपलं जीवन घटकाघटके कसं सुधारत जावं हे सांगणारा अभंग आहे. ज्याला कळालं ते मुक्त होऊन गेले. मुक्त झालेल्या पुरुषांच्यासाठी हे नाही, पण त्यांनी हे मांडलंय. जीवनमुक्ती त्यांना कळाली म्हणून त्यांनी मांडली म्हणून आम्ही हे सगळं संतांच्या मुखातून आम्ही ऐकत आहोत, करत आहोत. अशी जीवनमुक्ती विदेहमुक्ती सांगणारा आपला वारकरी संप्रदाय आहे. आणि मग तेच टोक गाठण्याकरता आम्हाला मात्र साधक बनायला पाहिजे. आणि तो साधक कसा असावा याचा उत्कृष्ट एक पद्धतीचा आचार सांगणारा त्यांचा अभंग आहे. वास्तविक आज आळंदी निर्मळ यात्रा आहे, माऊलींचा मोठा उत्सव आहे. स्वतः पांडुरंग ज्या महात्म्याची वारी करतात, कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरीशी, दुजी कृष्ण पक्ष निर्धारीशी, तुझ दिदली असे कैशे समाधान ज्ञानदेवा. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाच्या हस्ते स्वतःला काय घेतलं, समाधी संजीवनमध्ये बसवून घेतलं. देवे निवृत्ती यांनी धरले दोन्ही खराने जातो ज्ञानेश्वर वैसावय. एकीकडं देवाने धरावं आणि एकीकडं निवृत्तीनाथ दादाने धरावं. काय भाग्य ज्ञानोबारायांचं असेल. इकडं देव आहे गुणात राहून व्यवहार करणारा, आणि इकडं गुणातीत झालेला महापुरुष आहे. इकडं पांडुरंग परमात्मा, इकडं भगवान शंकर म्हणा. निवृत्तीनाथ दादा कोण आहेत? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार. ज्ञानोबारायांचं मोठं भाग्य. महाराज देव ज्यांची वारी करतात, प्रत्येक 15 वेळेला पांडुरंग परमात्मा कुठं जातात? आळंदीला जातात. पंढरीचे लोक आळंदीला जाण्याचं कारण हेच आहे. आळंदीची वारी त्यांनी का करावी? आळंदी पंढरीची वारी सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे. आणि संजीवन समाधी आहे माऊलींची. इथं काय कोणाला दोष देण्यासारखं नाही. समाधी संजीवन. त्यानंतर नाथांना 300 वर्षानंतर त्यांनी स्वतः दृष्टांत दिला. अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, एवढी आळंदी काड वहिली. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत ही घे, सगळ्या जगामध्ये काय कर, यांचा प्रसार करण्यात बाबांना आशीर्वाद दिला माऊलीने. जे संजीवन आजही ज्ञानोबा या समाधीमध्ये नारायण नाम जपत बसलेले आहेत. हेतू काय की ज्ञानोबारायांचा हा मोठा उत्सव आहे. आचंद्र सूर्य असे तोपर्यंत महाराज हा सोहळा असाच चालत राहील. दिव्य सोहळा आहे. नामदेवरायांनी त्यांचं वर्णन करावं. ज्ञानोबारायांनी समाधी घ्यावी. नामदेवराय वर्णन करताना सांगतात की जसं आहे तसं अस्खलित पहिलं वर्णन करणारे नामदेवराय संत चरित्रकार आहेत. तसा पुढं जे घडली ती कथाभाग तसे मांडणारे नामदेवराय आमच्यात होऊन गेले. त्यांच्यामुळं आमच्यावर उपकार आहेत त्यांच्या, नामदेवरायांचे परिपूर्ण आमच्यावर. नामदेवराय नसते तरी संतांची चरित्र आम्हाला कळाली नसती. नामदेवराय म्हणतात, देवा तुम्ही सुद्धा त्या गावाला विश्रांती घ्यायला चला, कारण तुम्हाला त्या गावात काय चाललंय अजून माहिती नाही. विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गी उनी देव करताती. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मिळा, तो सुख सोहळा काय वर्णू. काय वर्णन करावं. 84 सिद्ध पुरुष साक्षात आहेत चिरंजीव. आणि मग त्या आळंदीचं वर्णन करत असताना अलंकावती म्हणतात, कोण अलंकापुरी म्हणतात, कोण अनेक अलंकावतीचं अलकापुरीचं महात्म पुष्कळ वर्णन केलेलं आहे महाराज. आळंदी हे त्याचं नंतरचं रूप आहे. आणि इंद्रानंही तिथं आपल्या
तपश्चर्या केली. भगवान शंकरही त्या जागेवर तपश्चर्या करून गेले आहेत आजही. महाराज भगवान शंकरांचं ते नित्य ठिकाण आहे, सिद्ध ठिकाण आहे. ज्ञानोबारायांनी तिथं 108 वेळा पूर्वी समाधी घेतली असंही वर्णन केलेलं आहे. हेतू काय, आळंदीचं महात्म्य पंढरीपेक्षा महान वर्णन केलेलं आहे. आणि पंढरीहुनी हे मोठे जनाशी हरावया तापे, कळीकाळ कोपलिया कोपे, नसल्या लंका पुराशी. म्हणजे पंढरीपेक्षा मोठं तीर्थक्षेत्र वर्णन केलं आहे. आणि मग देवाला सुद्धा आश्चर्य वाटायसारखं नामदेवराय म्हणतात, चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पपर्यंत विश्रांती घेऊया. आतापर्यंत आम्ही तुमची सेवा केली, तुम्ही आमचं अनेक कोड कौतुक पूर्ण केलं. असा भक्त आणि देव यांचा हा समारंभ अनेक कल्प सुरू आहे. आणि असं अकल्प आयुष्य तुमचं आमचं असं खिळमिळीत गेलेलं आहे देवा. आता विश्रांती घ्यायची असेल तर ज्ञानोबारायांच्या ठिकाणी जाऊया. ज्ञानात विश्रांती आहे, महाराज स्वरूप विश्रांतीला नेतं. आणि मग ज्ञानोबारायांच्या ठिकाणी म्हणजे देव आणि ज्ञानोबाराय वेगळे नाही. ज्ञानदेव आत्मा माझा, नामदेवरायांना वर्णन करून सांगताना पांडुरंग परमात्मा म्हणतात की ज्ञानदेव दुसरे कोण नाहीत महाराज. नामदेवा, ज्ञानदेव ज्याला म्हणतोस तो माझा आत्मा आहे. आता पांडुरंगाने ज्याला आपलं जीवाचं जीवन मानावं, त्या ज्ञानोबारायांचं वैभव आम्हासारख्यांना सांगता येणं शक्य नाही. जिथं शब्द तोकडे पडतात, या वैखरी वाणीनं त्यांचं वर्णनच करता येणार नाही. पण स्वरूपभूत असलेले ज्ञानोबाराय आज महाराज केवढा मोठा उत्सव आळंदीला होतोय. कार्तिकी यात्रा, कृष्ण पक्षातली माऊलींना मान दिला पांडुरंगा परमात्म्यानं. आणि मग हे असं पुण्यभूमी ठिकाण मी आतापर्यंत पाहिलं नाही म्हणतात. तिथला तो सिद्धेश्वर. आणि ते वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतात, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा बेटे मेरा, 84 सिद्धांचा बेटे मेरा.
पाहिल्याशिवाय मरू नये. निदान भारतवासी सगळ्या लोकांनी ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घ्यावं, समाधीवर हे डोकं टेकवावं. अनंता जन्मीचे विसरलं दुःख, कारण एवढं मोठं फळ आहे. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. चला पंढरीशी जाऊ म्हणतात तुकोबाराय, आणि इकडं चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू, होतील संतांचे भेटी. काही ठिकाणी वास्कर पद्धतीत होतील सिद्धांचे भेटी असा पाठ आहे. सिद्ध पुरुषांचे, सिद्ध आणि संत मला सारखेच आहेत. आम्हाला सिद्धांच्या भेटी किंवा संतांच्या भेटी हर्षे नाचो नाही. सांगो सुखाच्या गोष्टी, एकमेकाला सुखाच्या गोष्टी सांगू. सुखरूपता एकमेकाची कशी आहे ती कळवून घेऊ म्हणतात. म्हणजे सुखरूप होण्याकरता जायचं आहे तिकडं, सुख मिळवण्याकरता नाही, सुखी होण्याकरता नाही, सुखरूप व्हायचं आहे. सुखी झालेला दुःखी होऊ शकतो, सुख मिळवलेलं जाऊ शकतं, पण खरं सुखरूपता एकदा प्राप्त झाली की ती सुख बिघडत नाही. म्हणून अशी भेट घेण्याकरता ज्ञानोबरायांची भेट घ्यावी, कारण त्याचं फळ सांगतात. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. तिथं गेलेला पुन्हा जन्माला आला असं जर कोण म्हणेल तर त्याची वाणी काय असेल महाराज, ती अपभ्रष्ट असेल. ती वाणी कधीही काय होणारी नाही, फलद्रूप होणारी नाही. माझी भाग, मी वचन देतो म्हणतात की तिकडे गेलेला परत जन्माला येणार. आणि आम्हाला जन्ममरणरूप संसार शांत करायचा आहे, दुसरं काही शांत करायचं नाही. म्हणून खरी शांती संसाराची करायची आहे. ती काही ठिकाणी संसाराला देह म्हटलंय, काही ठिकाणी संसाराला परत परत जन्माला येणं, परत परत मरणं, ह्याला संसार म्हटलंय. काही ठिकाणी अहंकाराला संसार म्हटलंय. तरी देहादी संसारी, देह याला संसार म्हटलंय. कीर अहंकाराची घोडी, कुठं अहंकाराला संसाराचं रूप दिलेलं आहे. जन्म मरणे आगा उपजणे आणि निमणे, हे साचेचे जे का मानणे, तया ते जो लोक मी म्हणे संसारी हन. आणि मग पाहता ज्ञानदेवा पावलो विश्रामा. आणि मग जन्ममार्ग म्हणजे जन्ममरणाची वाट खुंटवली म्हणतात, किंवा पाहता निवृत्ती, संसाराची शांती झाली माझ्या, असं प्रमाण आहे. पाहता निवृत्ती पावलो विश्रांती, आणि संसाराची शांती झाली माझ्या. निवृत्तीनाथ दादांना पाहिलं, ज्ञानोबरायांना पाहिलं की संसाराची शांती होते. म्हणजे संसार ही गोष्ट प्रत्येक जीव करतच आहे. जीवाला संसार जेवढा करता येतो तेवढा देवाला सुद्धा करता येणार. एवढे PhD झालेले लोक आहेत. जीवानं संसार कसा करावा हे देवानं सुद्धा सांगायची गरज. उलट देवाने येऊन बघावं कसा जीव बारकावा करतोय, कसं पिंजराचं बिंड घालते आत, उसाच्या मुळ्या कशा बांधतात, वाकडं आहे तिथं कसं मारायचं हे देवाला सुद्धा कळणार नाही. ऊस वाकडा आहे ते बरोबर बारकं बिंड बांधणार, उचलायसारखं बांधणार. हे एवढं बारकावं कसं काय, जनावरांना कसं पाण्यावर न्यायचं, कशी जनावरं सांभाळायची, जीवाला जेवढं ज्ञान आहे. आता हे देवाचंच ज्ञान आहे, पण देवसुद्धा अत्यंत महाराज आनंदित होत असेल की या माणसांना अशा ह्या दुःखरूप संसारातच आनंद वाटतोय. म्हणजे एखाद्या डुकराला गटारात उभे राहा हॉटेलसुद्धा कशाला हॉटेल मोठं म्हणणार, डुक्कर सुंदर वाटते गटारातच म्हणणार. जे सगळंच एका ठिकाणी बफे पार्टीसारखं मिळतंय. विषय सुखात रममान झालेले सगळे जीव आहेत, अकंठ बुडालेले आहेत. त्या सगळ्या जीवांना संसार ही गोष्ट आनंदाचीच वार्ता वाटते. आणि मग इथं बोलल्या जाणाऱ्या गोष्टी सगळ्या एकमेकाच्या वैषयिक गोष्टी, वैषयिक सुख बोलली जातात. अगदी बाळपणापासूनच मग मामाची मुलगी तुला करून आणून या इथनं सुरुवात असते. प्रत्येकाला लग्न आवडतंय, प्रत्येकाला एकमेकाचे कंगोरे काढावेसे वाटतात, कुणाला बोलून टाकून घालून पाडून बोलणं, हे सगळं संसारात चाललेलं आहे. सदैव अशी ही काय खटपट सुरू आहे. हा बाजारच असा आहे की इथं आलेले संचिताने येतात आणि संचिताच्या वाटेनं जातात. किती जन्म घेतले तरी संचित काही ढीग संपलेला नाही. त्यामुळे इथं साधक म्हणून संसारात वावरायचं तर मर्यादा आहे, आणि हे आपलं म्हणून भोगायचं तर कधीही जन्ममरण संपत नाही. पण संसार शांत कधी होईल तर अशा तीर्थक्षेत्राला गेलं, महान सिद्धांची भेट घेतली. आता सिद्धांची भेट घ्यायची का सिद्धांनी साधन काळात जे केलं ते वाचून त्यांनी जे ग्रंथात आपले अनुभव मांडले त्यासारखं वागायचं. आळंदीला जाणं चांगलं आहे, छान आहे, सगळं बरं आहे, घरची पोरं वगैरे कामाला लागलेली आहेत, सुना कामाला आहेत, चारीकडून पगार येतोय, घर अगदी सुंदर आहे, अगदी बंगल्यापेक्षाही मोठं आहे, कॅसल म्हणतात त्याला, मोठे मोठे वाडे आहेत. आता सगळं मनासारखं आहे. आणि असा पुरुष आळंदीला गेला, पंढरीला गेला तरी आपली श्रीमंती विसरत नाही. तिथं सगळं विसरण्याकरता जायचं आहे.
देह विसरायचा, देहतादात्म्य विसरायचं, अहंकार विसरायची, आपली श्रीमंती विसरायची, गरिबी विसरायची, सगळ्यांनी सगळं विसरून तीर्थक्षेत्राकडे धाव घेतली पाहिजे. आणि सगळी विस्मरणानं जी घेतलेली धाव आहे ती फक्त एका करताच असावी, फक्त त्या देवाकरता, फक्त त्या साधू करता असावी. आणि मग साधू प्रधान असावा, साधूनं केलेला उपदेश प्रधान असावा. तो उपदेश प्रधान जर सुटला तर मग नुसतं तीर्थाला जाणं आणि नुसतं क्षेत्राला भेट देणं हे नुसतं मग फिरून आल्यासारखं होईल. काळामोडीच्या तळाला सुद्धा दगडं आहेत, ती भिजल्यात नुसती, आत पाणी उतरलेलं. याचा अर्थ टीका म्हणतोय असं नव्हे की ज्या परमार्थिक डोहामध्ये आम्ही उतरलोय तो डोह तुकोबारायांना इंद्रायणीत खतपुत्रही बुडवायला लावली त्यांनीच, आणि त्याच डोहात वह्या सुद्धा बुडवायला लावल्या अभंगाच्या. मला सांगा, पाणी तेच आहे, इंद्रायणी तीच, गाव तेच, तुकोबाराया तेच. लोकांनी काय काय शिक्षा दिली, पहिलं देणं बुडवलं ते महाराजांनी त्रागा वैराग्यानं सोडून दिलं. कारण प्रत्येक माणूस बघितला की ती रक्कमच लक्षात यायला लागल्यावर काय करणार. काका म्हणायचे, देशमुख काका प्रवचनानं म्हणायचे, पहिली जुनी उधारी न दिलेली माणसं पुढं आली की ह्यानं माझं 75 रुपये द्यायचं असं वाटायचं. माणूस दिसायचाच नाही, त्याची उधारीच दिसायची. सगळ्या वया पेटवून टाकल्यावर मग माणसं दिसायला सुरुवात झाली. तसं महाराजांनी इंद्रायणीत खतपत्र बुडविली, त्याच डोहात महाराजांना गाथा बुडवायला लावलेला हा समाज आहे. पण समाजधारणेनं परमार्थ करायचा, आपल्या मनानं परमार्थ करायचा, काय वेदशास्त्र सांगतोय तसा परमार्थ करायचा, का देवानं सांगितलाय तसा करायचा, का संतांनी साधन काळात केलाय तसा करायचा. संतांनी जी साधना केली ते आम्हाला करता येण्यासारखी अजिबात नाही. बरं, ते असं म्हणत नाहीत मी केलेलं तुला तिळभरही जमणार नाही, तुझा तो धंदा नव्ह, तू ह्यो नाद सोडून दे, असं कुठं गात्यात लिहिलंय. महाराजांनी आमचे सगळे इतर असतील सुधारक आहेत, सगळी मंडळी आहेत, पण त्यांनी एकापेक्षा एक श्रेष्ठ अशी भूमिका वठवली. पण ती भूमिका मांडताना संतांनी जेवढी विनयानं मांडलेली भूमिका आहे तेवढी कुणाला मांडता आलेली. तुकोबाराय असं म्हणत नाहीत, आश्वासन देतात, मी सुद्धा या वाटेने गेलोय, मला पांडुरंग भेटला, तुम्ही सुद्धा या वाटेनं चला, तुम्हाला तो भेटेल. का मला भेटलाय म्हणून सांगतोय, चला, माझ्यावर विश्वास आहे त्याचा उद्धार होईल म्हणतात ते असं म्हणत नाही मलाच एकटा पट्ट्याला भेटला असे काही कॉलर धरून सांगत नाहीत. ते म्हणजे अभिनिवेश नाही, त्यांना अहंकार नाही, अहंकार रहित निगर्वी त्यांनी ठिकाण दाखवलेलं आहे. म्हणून साधन काळात त्यांनी केलेली साधना ही आम्हाला परवडेल, आम्हाला झेपेल असं अजिबात नाही. तुकोबारायांनी एवढे उपवास केले, एवढे जाऊन त्या 3 डोंगरावर साधना केली, ते आता कोणाला घडेल. त्याने भागवताची 1100 पारायणं केली म्हणतात, कोण 11,000 पारायणं केली म्हणतात. काही असे नका, पारायणं करण्यासारखी काय महाराजांची अवस्था नव्हती, त्यांची मूळचेच ते तयार. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले न हो. स्वयंभू महापुरुष आलेले, त्यांना काय पाठ करावं लागते, काय शिकावं लागतं, संस्कारच आहेत माझ्या वडिलांची, ज्यांच्यात अनेक जन्मात हरिभक्ती मुरलेली आहे, युगानुयुग मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. अशा महापुरुषाला ते व्यक्त होतं, फक्त प्रकट होतं, करावं लागत नाही, अभ्यास करावा लागत नाही. वैशीची आगावा येता बाळपणी सर्वज्ञता वरीत आहे. ते बाळपणातच सगळं ते प्रकट होत जातं. म्हणून वयोमर्यादा नसते. अस्सल परमार्थी मनुष्य हा, त्याला काहीही परत स्वीकारावं लागत नाही, काही त्याला साधना करावी लागत नाही. फक्त त्यांनी साधना केली असं दाखवलं हे आमच्या उद्धारासाठी. नाहीतर तुकोबारायांना काय गरज होती, मी तर अनाथ अपराधी, तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, काही म्हणायची गरज नव्हती. म्हणजे देवाकडे मागत असताना सुद्धा ते अगदी विनय पत्रिकेनंच मागतात, संतांच्याकडे मागताना सुद्धा तुकोबाराय विनयशीलताच प्रकट करतात. आम्हाला आश्वासनानं असं सांगतात की तुम्ही असा जर आचार सांभाळला परमार्थात तर तुम्ही या 3 गुणांच्या गुंत्यातून सुटाल. प्रत्येक निमिष घटका तुम्ही वाया घालवू नका म्हणतात, उपदेश करतात तुकोबाराया. कारण आम्हाला साधना करायची आहे, आम्ही साधक आहोत, आम्ही साधक पाहिजे, त्या साधकाची दशा आम्हाला लाभावी. म्हणून आम्ही सुरुवात कुठून करावी, कारण आम्ही सगळे संसारी लोक आहोत. संसारी लोकांना देहनिर्वाह आवडतो, संसारी लोकांना धन आवडतं, संसारी लोकांना मानमान्यता आवडते, पद प्रतिष्ठा आवडते. आणि ह्या सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी इहलोकामध्ये देवानं ठेवलेल्या आहेत, धनरूपानं ठेवलेल्या आहेत, मानसन्मानाच्या रूपानं ठेवलेले आहेत, परलोकात सुखाच्या निमित्तानं ठेवलेले आहेत. ते सगळं मायेचंच आहे. धनही मायेचंच आहे, सुखही
मायेचंच. तुम्हा आम्हाला होणारं सुख हे त्रिपुटीतलंच आहे. कोणाला तरी, कशाला तरी, कशाद्वारे, कुठून तरी, कधीतरी, कितीतरी, असं वेगवेगळ्या पद्धतीनं होणारं सुख आहे. आणि मग ह्या होणाऱ्या सुखाला आश्रय आहे, विषय आहे, वृत्ती आहे, प्रकार आहे. आणि मग हे सगळं शेवटी कशावर तरी आधारित असलेला हा डोलारा. एक दिवस टेबलचा चौथा पाय मोडला की तो डलाकणारच की. तसं त्रिपुटीचं सुख एक कोणतरी यातला गेला की ते संपलं. मग ते भोग तरी जातील, भोगता तरी जाईल. खाणारा ताट पडत असेल, खाणारा मरल. खाणारा खायाय नाही म्हणून मरल, असं सुद्धा असेल एखादा वेळ. म्हणजे असं काही सांगता येत नाही. म्हणून निश्चित परमार्थामध्ये, संसारामध्ये देहनिर्वाह हा प्रयत्नानं होतो असं म्हणावं तर अन्न आणि आच्छादन ही गोष्ट प्रयत्नानं मिळते असं तुकोबराया म्हणत. अन्न आच्छादन हेतो प्रारब्धा अधीन. आणि हा जर सिद्धांत असेल खरा, तर मग मला सांगा, खरोखर अन्न आणि आच्छादन हे आमच्या पूर्वपुण्याईनं पूर्व प्रारब्धात आहे म्हणून मिळतंय असं ज्याला अगदी खात्रीशीर पटतंय, तो मनुष्य अन्न आच्छादनासाठी प्रयत्न करणार नाही. करू नये असं नाही, कर्तव्य म्हणून प्रयत्न करायला पाहिजेत, पण बंधन म्हणून केलं तर मग अडचण आहे. मी कीर्तनकार आहे, मला उठून माझी साधना करायला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे काय बंधन म्हणून स्वीकारायचं? कर्तव्य आहे ते माझं. बंधन म्हणून झालं मग ते टांग्याच्या घोड्यासारखं झालं. माझं कुटुंब आहे, मी घरप्रमुख आहे, माझी एक जबाबदारी आहे म्हणून कर्तव्यानं मी लवकर उठलो पाहिजे. नाहीतर काय करायचं हे मी अडकून बसलोय, गुंताड्यात अडकलोय, मी उगाच ह्यांचं करीत बसलो असं जर म्हणायला रडत, तर मग ते कुणासाठी करतोस म्हणणारा माणूस, मग एवढा कशाला व्याप वाढवलास म्हणणारा लोक. मग व्याप तेवढं वैभव म्हणणारा माणूस चांगला का व्याप तेवढा संताप म्हणणारा शाना? व्याप तेवढं वैभव करायचं तर व्याप वाढवायला पाहिजे. व्याप वाढवायचं तर तू 12 तास झोपून नाही चालणार. तुझ्या आंघोळ सुद्धा 3च तांब्यात असायला पाहिजे. ह्या खांड्यावर 2, डुसकी 1. भिजलं नाही भिजलं तर का तू बाहेर पडला पाहिजेस का आम्हाला, असं सांगून नाही चालणार. मला वेळ मिळत नाही, हे मिळत नाही, मग व्याप करायचं नाही. हेतू काय? कर्तबगार माणसाला प्रयत्न करावेसे वाटतात, आणि जो प्रारब्धावर आश्वासून राहिलेला मनुष्य आहे त्याला मात्र हे अन्न आणि आच्छादन प्रारब्धानं मिळतं असं जर कळत असेल तर दोघांची चूक नाही. दोघे ठिकाणी बरोबर आहेत. कारण सगळाच मार्ग आमचा संसार गोड आहे म्हणून करावा म्हटलं तर तो जन्ममरणाच्या परंपरेत घालतोय, तो पुरा सोडावा म्हटला तर सुटत नाही. त्यामुळे सोडा म्हणणारा एक वर्ग आहे, करा म्हणणारा एक आहे. करूनही तो होत नाही. करायचा संसार पण त्यात आसक्त व्हायचं नाही. संतांचं सांगणं आम्हाला असं आहे, ताटात चटणी वाढली हो खोबऱ्याची, मग आवडती म्हणणं आणि त्यानं जराशी वाढ म्हणाला वाढणाऱ्याला. मग ते जवळचा माणूस म्हणाला, अरे चटणी एवढी खायची नसते, आग होईल सगळ्या अंगाची. नाही म्हणाला, मी खाणार आहे ते, भातात मिसळून खातो म्हणाला. अरे तसं नाही म्हणाला, चटणी खा नाही कुठं म्हणतोय मी, खरं उगाच तोंडाला लावायला म्हणजे लोणचं खाल्यासारखी चटणी खा, उगाच भात खाल्यासारखी जर चटणी खाली, तसं संसार हा उगाच बोट चाटणी असावी. की पोट तू का म्हणे पोट झाले मग बोट चाटणी. पोट भरलेल्या पुरुषाला आता काय बोट चाटायचा प्रकार आहे? तसं संसार ही गोष्ट अनेक काळामध्ये तुकोबरायांनी बघितलेली आहे. त्यांनी कृत, त्रेता, द्वापार, कली 4 युगात बघितले. आणि प्रत्येक युगात ते राजा झालेत, कुठं देवाचे सेवक झालेत, कुठं प्रल्हाद तोच त्यांचाच अवतार आहे, अंगद त्यांचाच अवतार आहे. आणि मग शेवटी सगळा अनुभव भोगून ते सांगतात, प्रपंच रचना ही सर्व, हे निळोबराया वर्णन करतात. प्रपंच काय असतो, संसार काय असतो, हा महाराजाने एवढा त्याचं महाराज फार फार वर्णन मोठं केलंय. हा या प्रपंच येणे मज भोगविल्या, नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. कितीतरी त्रास दिलाय, संसार सिंधू म्हटलंय महाराजांनी, फार संसाराचं वर्णन केलंय. संसार आहे तेवढा गंभीर मांडलेला आहे तुकोबारायांनी, समर्थांनी सुद्धा गंभीर मांडला आहे. पण काही असे ना काही एका संताचा पाठलाग केला तरी पुरे आहे. तुकोबारायांच्यावर विश्वास ठेवायचा. अन्न आच्छादन हे प्रारब्धान असेल तर मग निर्वाह जो होतो शरीराचा तो अन्नावर आहे. खानपान करावंच लागेल, शरीर सांभाळायचं आहे, वस्त्रप्रावरणं वापरावीच लागतील, लोकलज्जा अब्रूरक्षणाकरता अब्रूरक्षणाकरता घालायचं आहे. त्याला मॅचिंग बघावं लागेल का हो? मग ज्याला मॅचिंग बघायचं आहे त्याला इस्त्री केल्याशिवाय राहील? असं वाढत 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 जात आहे. मग त्याला काय आला एक पद्धतीचा वेगवेगळ्या. मग एखाद्या घरात गेलं तर 40-40 ड्रेस असतात, 40-40 जोड असतात, बुटांचे जोड असतात,
चपलांचे जोड असतात, ही त्यांच्या गरजेची गोष्ट बनून जाते. पण वास्तविक गरज केवढी आहे आणि आवश्यकता काय आहे, केवढा संसार वाढवायचा, हे मग वाढवलेला संसार हा देवानं वाढवला का जीवानं? मग जीवकृत संसार दुःखाला कारण आहे. देवानं दिलेला संसार दुःख देत नाही, तो आहे तिथंच आहे, चांगला आहे. एक सरीनं चांगला आहे, तो बरा आहे. दगड आहे तिथंच आहेत, दीपमाळ बांधली आहे तेव्हापासून तिथंच आहे. ती काय हलून माळासनी येतो फिरून गोवा म्हणायला? जर येतो म्हणाली तर मग कुणातरी अंगावर पडणार. ती तमोगुणी आहे, शुद्ध तमोगुण आहे, जड आहे, स्थिरता आहे तिथं. ही तू काय प्रत्येक ईश्वर निर्मितीच्या सूत्रापासून अगदी निर्मितीपासून सगळं जग अगदी सुसूत्र आहे, चांगलं आहे. पण आम्हाला त्याची मात्र काय कळत नाही, किंमत कळत नाही. आम्ही ज्या ज्या सिद्धांतावर संतांनी आम्हाला जागं केले त्या ठिकाणी मी जागे राहायला तयार नाही. तो खूप बऱ्या जागे करतात. निर्वाह केवढा मोजका आहे, निर्वाहापुरते अन्न म्हणतात, आच्छादन, या गोष्टी निर्वाहापुरते असाव्यात. आश्रम काय असावा, आपण कोणत्या आश्रमात आहोत हे प्रत्येकाने विचार मांडावा. ब्रह्मचर्य असेल, गृहस्थ असेल, वानप्रस्थ असेल, संन्यास, ती जमलेली आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्म पार पाडत 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 शेवटी आश्रम म्हणजे राहण्याची जागा म्हणा, असंही म्हटलं तरी चालतं आहे. मग प्रत्येक आश्रमातली कर्म वेगळी आली, प्रत्येक आश्रमातले धर्म वेगळे आले, प्रत्येक आश्रमातले वेगवेगळे आचार आले. आणि मग तिथं स्थान कसं असावं, एखादं कोपट असलं तरी चालतं, गुहा असली तरी चालते. मग गुहा ही आयती असते, ती का बनवायला लागत नाही. कोपट हे थोडंसं बांधावं लागेल. मग साप आयत्या वेळातच राहतोय ना, का सापानं कुठं घरं बांधलेत? सुगरणीचा सुगरण नावाचा पक्षी घर बांधतो, घरटं तयार करतो व्यवस्था आपल्याकरता. अशी काही प्रयत्नांना तयार करतात, काही आयत्या घरात येऊन राहून जातात. तसं आपण आपल्याला परमार्थ करायचा हे जाणून आपला वेळ जास्तीत जास्त संसारात खर्च होऊ नये म्हणून साधकानं या गोष्टी अतिशय मर्यादित अशा काय कराव्यात, मर्यादित म्हणजे लिमिटेड. आणि संसारी गोष्ट अनलिमिटेड आहे. संसार नावाची गोष्ट कधीही संपत नाही. याला असाधारण इच्छा म्हणतात संसाराला. आणि साधारण इच्छा ईश्वर प्राप्ती, मी सुखी व्हावं, मी सुखरूप व्हावं, ही साधारण प्रत्येकाचीच इच्छा आहे. मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावेना अजवे. मग येणे न संभवे स्वतंत्रता. जीव जर मूळचाच दुःखरूप असता तर स्वतंत्रता त्याला आली नसती. मूळचा जीव आनंदरूप आहेच. फक्त काय झालंय, आम्ही आमचं ज्ञान हे विषयातून, वस्तूतून, व्यक्तीतून आनंद तो शोधत आहोत. व्यक्तीने वस्तू येणारे आहेत, जाणारे आहेत, म्हणून आनंदसुद्धा येतो आणि जातो. म्हणून अनुकूल प्रतिकूल भावावर हे सगळं जगलेलं आहे. असा अनुकूल प्रतिकूल भाव सदैव द्वंद्वात दुःख देत असल्यामुळं जीवाला आनंदरूपाची आपली कधीही प्राप्ती झाली असं त्याला वाटत नाही. फक्त मी आहे एवढीच आम्हाला जाणीव आहे. याला सामान्य ज्ञान म्हणावं. अस्तित्व त्यालाच अस्ति भाती प्रिय असं सांगतात. सत चित्त आनंद सांगतात. मी आहेच तुम्हाला आता एवढीच जाणीव आहे. तुम्ही जागे आहात, कीर्तन ऐकतोय, मी कीर्तन सांगतो, एवढीच आम्हाला जाणीव आहे. मी आनंदरूप आहे आणि मी ज्ञानरूप आहे अशी मात्र आम्हाला अजून प्रतीती आलेली नाही. बघा, जागा असताना तुम्ही कोण आहात, मी ब्रह्मरूप आहे असं कोण म्हणालाय गावात आमच्या? नाही. मी आनंदरूप आहे कोण नाही म्हटला. मी आहे, माझं शरीर, माझं नाव, आम्हाला एवढीच आमची ओळख आहे. आणि एवढी ही ओळख ही अर्ध्या अंशापेक्षाही खाली ओळख आहे म्हणायची, अतिरिक्त ओळख आहे, ही खरी ओळख नव्हे. आणि मग खरी ओळख कधी होईल? विशेष ज्ञान झाल्यावर ओळख होईल. आणि विशेष ज्ञान ज्याला झालं त्याला आनंदरूपाची प्रतीती आलेली आहे, त्याला ज्ञानरूपाची प्रतीती आलेली आहे. हापूसचे आंबे ज्यावेळी बाजारात जातात मुंबईसारख्या शहरात, त्यावेळी त्या एका पेटीची किंमत 4,000 रुपये होते, 3,500, 4,000, 5,000 बोली लागेल तशी होते म्हणतात. आणि मग तेच आंबे आमच्याकडं खेडोपाडी लहान मुलं काय करतात, व इकडे हापूसची झाडं आहेत, गलीन फिरून खात्यात. ती कशी बी खात्यात, त्यांना काय त्या माप नाही, पापसून कशी ती कुणीकडनं खातील त्याचा नियम नाही. आणि अशी गलीनं खाताना बघितली की ते मुंबईतली मुलं जर आली इकडं तर म्हणतात एवढा हापूसचा आंबा महाग आहे आणि ही पोरं गलीन खात्यात इकडे तिकडे फिरतात. यांचे आई वडील किती श्रीमंत असतील असं कोणाला वाटतंय? त्या मुंबईच्या मुलांना वाटतंय. वास्तविक मुंबईच्या मुलांना हे असं का वाटलं तर त्या हापूसची किंमत कळालेली आहे. आणि मग ही किंमत जर खेड्यातल्या पोराशनी कळाली असती तर उगाच ती खेळताना हे करताना कसं बी खाईत खेळली असती काय? हो, उंबऱ्यावर बसून खात्यात, कुठेही खात्यात, अखंड फाडून सगळ्या गावाला दाखवीत खात्यात ही आमच्याकडली माणसं मुलं. आणि मग त्या मुलांना मुंबईतल्या जाणीव आहे हे 4,000 रुपयामधले डझन आंबे.
आणि ह्या मुलांना हे गावात सरास सगळीकडे आंबा असल्यामुळं, रेलचेल असल्यामुळे याला काय किंमत नाही त्या आंब्याची. म्हणजे किंमत कळाली तो कशावरून ठरवतो? विशेष ज्ञानानं किंमत कळाली. आणि ह्या मुलांना आम्ही हापूसचं आंबं खातोय असं अजिबात कल्पना. आणि हे जर 4,000 रुपये डझन असं माहिती असतं तर आमच्या गावातल्या पोरांनी एक सुद्धा आंबा खाला नसता, पेट्या भरून इकाय पाठवला असता. पैसे मिळवायचा हे तर त्यांनी ओळखला असता. म्हणजे विशेष ज्ञान झालं तर एखाद्या गोष्टीचं महत्त्व वेगळं कळतं. आणि सामान्य ज्ञान जोपर्यंत आहे, म्हणून सामान्य प्रकाश त्याला सामान्य ज्ञान, विशेष प्रकाश त्याला विशेष ज्ञान म्हणावं. घरात उजेड येतो सूर्याचा, त्यात एक सामान्य प्रकाश असतोच. एखाद्याची वस्तू हरवली तर आम्ही काय म्हणतोय, जरा काय दिसत नाही, बॅटरी आण. आता मग दिवस आहे, बॅटरी आणायची काय गरज आहे? दिवसाचा उजेड आहेच घरात आणि परत काय बॅटरी आणायची गरज आहे? तर विशेष प्रकाशानं ती वस्तू आपल्याला दिसावी. तसं विशेष ज्ञान अंतःकरणात आपल्या जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो आत्मस्वरूपाचाच असून ते अंतःकरण ही उपाधी आहे. आणि अंतःकरणातले विकार हे माझे नसून अंतःकरणाचा धर्म आहे आणि मी ह्याहून वेगळा आहे. त्या अंतःकरणात जो प्रतिबिंबित झालेला चिदाभास आहे त्या चिदाभासाला जीव असं म्हणतात. त्या जीवाला असं कळून येतं की मी अंतःकरणाला धरून असलेला जीव नसून मी मागं वळून बघीन तर मी परमात्माच आहे. मी हा परमात्माची परी दुसरा जो अहंकार निद्रा निदुसुरा की म्हणून स्वप्नीच्या और बारा संतोषेशिने, स्वप्नातलं दुःख आहे. म्हणून ही एक मुळातच संसार नावाची गोष्ट कल्पित आहे, अज्ञानजनित आहे, अविद्याजनित असल्यामुळं इथं जे काही आम्ही निर्वाह म्हणून करू तो सगळा निर्वाह महाराज ईश्वरी इच्छेवर अवलंबून आहे, प्रारब्धावर अवलंबून आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं फार इथं सायास करत आपलं आयुष्य घालवत बसू नये. जो वेळ आपल्याला परमार्थाला मिळालेला आहे तो वेळ जर आम्ही नको त्या गोष्टीला घालवला तर, म्हणून आम्ही आपले आपण न करू हित, करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पतीत. तुका म्हणे माझं संत हसती, मी नष्ट पतीत ठरेन. आणि मग ज्याच्याकरता आम्ही आलोय ते न साधल्यामुळं आम्हाला ती वेळ, मग हे वेळ घटका नये अजरामर, कळले असो द्या मग पडतील विचार, अक्षय मुहूर्त आवटामध्ये साधत हे, मग एरी गरजे 80-83 होत जाते. म्हणून मागे पुढे न कोणी पाहावे ते, सांडा परते काम जाऊ हरिसंगाते. की पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा काय कानोबरायने अभंग मांडलाय. 3.5 हातातला देह आहे, 3.5 मुहूर्त आहेत. त्याच्यातला एक मुहूर्त आला, याहो याहो बाई आणू निघाले हरी, शिलंगना वेगी घेऊन आरत्या करी, ओवाळू श्रीमुख वंदू पावले शिरी, आम्हा दैव आले ते घरीच्या घरी. हे दैव आमच्या घरच्या घरात आले. म्हणून मानवी शरीराला आलं तरच हे जन्ममरणाचं दुःख निवर्तन होतं, अन्य शरीरात होणं शक्य नाही. कितीही पुण्यवान देह मिळाले तरी देव होता येईल, तुम्हाला इंद्र होता येईल, वैकुंठात जाता येईल, कैलासात जाता येईल, पण जन्ममरण मात्र चुकवता येणार नाही. बरं, बिडूक मांजर कुत्रा हे तर होऊन जन्ममरण चुकवता येते नाही, त्याला वाट बघावी लागेल. मला मानव जन्म मिळायला पाहिजे. म्हणून अधोगतीला गेलेल्यांना बी दुखणं सुटलेलं नाही, वर गेलेल्याने बी दुखणं सुटलेलं नाही. अधोगतीत आहेत ती घाणेरड्या सुखामध्ये रममान झालेले आहेत, परलोकातले ती चांगल्या सुखात आहेत, ती चांगलं म्हणतात. कारण संत त्यांना चांगलं सुख म्हणायला तयार. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावरम, जे जे कर्मधर्म नाशवंत. म्हणून धनात गुंतलेली लोक आहेत ही महाराज अधोगतीतल्याच योनीसारखी आहेत. 4 पैसे खिशात असले की ताट अशी चालतात आणि मग पैसे संपले की खालीमान घालतात. ढोरांनी कुठं खालीमान घातलेली बघितली असा, हाय अशी टाप एकसारखी चालतात. मग ढोरांची खाली मान घेत नाही, ह्याचं पैसे संपले की गप बसतोय, पैसे खिशात आले की. म्हणजे पैशावर अस्तित्व मोजायची महाराज इतकी गलिच्छ सवय झाली लोकांना आता. म्हणजे काही माणसं म्हणतात की पहिला हे कुठं नव्हतं, आताच ह्या 4 वर्षात माणूस गाजा लागलाय. गाजा लागलाय म्हणजे त्याची आता महती का आली हो, तर कुठंतरी त्यानं 4 पैसे मिळवले. म्हणजे पैसे मिळवले की लोकांना माझं अस्तित्व दिसतं असं वाटतं. मग मला सांगा, पैसे नव्हता तो ते माणूस नव्हता काय? आताचे पंतप्रधान पूर्वी नव्हते, उपासल्यापासून होताच की ते. पण आता पंतप्रधान झाले, त्यांची सगळीकडे चर्चा सुरू झाली, मग त्यांचं ते ऐश्वर्य बघितल्यानंतर मग आता तो माणूस एवढा मोठा आहे असं कळलं. म्हणजे पैशावर अस्तित्व मोजायला लागली. मग अस्तित्व आधी का पैसे आधी? अस्तित्व आधी. आणि ते अस्तित्व आसनं हे निरपेक्ष आहे, कायमस्वरूपी आहे. तुमचं आमचं आसनं एक दिवशी आहे, देवाचं आसनं सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला. म्हणून देवाचं ज्ञान हे काय होतं, त्रिपुटीतलं नाही. त्याचं ज्ञान झालं की बघणारा शिल्लकच राहत नाही ना, बघणाराच ते होऊन जातो.
म्हणून इथं शिल्लक काय राहत नाही. आणि जगातलं बघायचं झालं तर मग बघणारा शिल्लक राहतं, आणि बघणारा शिल्लक राहिला तर दिसणारं एक दुसरं असतंय, आणि मग दिसणाऱ्यात तुलना सुरू होती. आज मला 1 BHK मिळाले, पण 5 BHKचा दुसरा बघितलं की ते माझं कमी वाटतंय. 5 मध्ये राहायला गेला की त्याला त्याच्या पुढलं बघितलं की त्याचं दुखणं वाढतंय. असं उच्च स्थिती जगतातली वाढत 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 गेलेली आहे. त्यामुळं निर्वाह हा ब्रह्मलोकापर्यंत जाऊन टेकलेला आहे, कुठूपासून? पाताळापासून. म्हणून व्याख्याच अशी वैराग्याची केलेली आहे, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. नंतर साखरे महाराजांनी यांनी बदललंय, आहे तिथून ब्रह्मलोकापर्यंत म्हटलंय त्यांनी. म्हणजे जेतपासून जिथं तुम्ही आहात, मग आता आम्ही मळग्यात आहे, पाताळात असलो तर तिथनं धरायचं, मग तिथनं कुठं? ब्रह्मलोकापर्यंत. गटारात असलं गटारापासून ब्रह्मलोकापर्यंत सगळी अवस्था अशीच आहे. हे सुख भोगलं जाणार आहे, ओरबडून घेतलं जाणार आहे, पण यावर निर्वाह होत नाही. कुणाची भूक पैशाची भागलेली नाही, कुणाची पोटाची भूक भागलेली नाही, कुणाची मानाची भूक भागलेली नाही. अशा अनेक भुकेने जीव त्रस्त झालेला आहे. आणि मग ती जिकडं तिकडं माणसं बुभुक्षुत दिसतात, एका एका खुर्चीमागं 4 उभारले जेवायला. वऱ्हाडात तसंच असतंय की त्याला खाऊ देत नाहीत, खुर्ची हलवत्यात, वाढणाऱ्याचं बघत बसत्यात, आगा सपिव म्हणतात, ते खा लवकर, अशी करतात. म्हणजे काय माणसं दुसऱ्याला खाऊ सुद्धा देत नाहीत. म्हणजे एका मागं जेवणाच्या मागे एवढी लागलेली आहेत. जेवण अन्नदान म्हणावं का त्याच्यासाठी कधी अन्नच बघितलं नाही अशी माणसं तुटून पडतात त्यावर. महाभारतात असायचं बघा, आक्रमण म्हटलं की पळायचे. तसं ही माणसं खाण्याकडं, लग्नाकडं, वऱ्हाडाकडं अशी सजून थटून नसतून हे करायला लागलेत. पण पुढं काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. काळ पुढं बघायला लागलाय. एकदा तू आता तू दात खातोय तो कर 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 कर, एकदा सद्दी बळकट आहे तुझी तोपर्यंत मी गप्प बसतो म्हणतोय. एकदा माझ्या टप्प्यात आला की तुला अजिबात सुट्टी देणार नाही. मग तेथे न चले काही. मग कोणाचा फोन जरी केलास तरी मी तो फोन रिसिव्हच करणार नाही, उचलणारच नाही. का तर त्या फोनाच्या लायकीचा कोणही तुझ्या योग्यतेचा तुझ्याजवळ असणं शक्य नाही. मग कोण असतील? मग अजामेळासारखा एखादा अपवाद असू शकेल. यमदूत आले आणि विष्णुदूत समोर आले, आणि मग त्या विष्णुदूतांनी त्यातून सोडवून नेलं. म्हणून इथल्या सगळ्या भुका या नाशवान आहेत. सगळ्या असणाऱ्या अट्टहास उठाठेव सगळे काय आहेत. म्हणून देहनिर्वाहा पुरते राहटवी हाता पाया ते. म्हणून अल्पजीवन असावं, आपलं मोजकं जीवन असेल की त्यात जो आनंद आहे. म्हणून गरिबी आडवी येत नाही मुक्तीला, श्रीमंती आडवी येत नाही. फक्त माणसानं गरिबीनं चांगल्याचं अनुकरण करावं. चांगल्याचं अनुकरण केलं तर गरीब मुक्त होऊ शकतो, आणि श्रीमंतानं जर चांगल्याचं अनुकरण नाही केलं तर श्रीमंत असूनही तो बद्ध राहू शकतो. मग गरीब असून मुक्त झालेला बरा का श्रीमंत असून बद्ध बरा? हां, मग हाडकं दिसत्याला बैल असं ना, आऊत वडत्याला असलं तर चांगलं. आणि चांगलं तयार आहे आणि सापटीच लावून घेत नाही, काय उपयोगाचं आहे ते? तसं पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ, की जाईल तिकडे महाराज दोषच बघायचा. हे तुमचं हे भजन असं, तुमच्या ते देवाचं असं, चांगलं बघताच काही येत नाही महाराज. आणि मग चांगलं बघण्याची दृष्टीच काय दिलेली नाही, तर ती बुद्धी इतकी भ्रष्ट झालेली आहे की त्यात आचार विचार संगत सहवास सगळी बिघड झालेली आहेत. म्हणून परमार्थी मनुष्यानं अशांच्या संगतीला सुद्धा, परभणीकर गुरुजी म्हणतात, देह तादात्म्य असणाऱ्या पुरुषाची वारकऱ्यानं अजिबात सेवा करायची नाही. त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभारायचं, त्याचं अन्न सुद्धा खाऊ नये म्हणतात. वारकऱ्यानं कुणाची सेवा करायची? ज्याचं देह तादात्म्य सुटलेलं आहे, अशा महापुरुषाचीच सेवा करायची. देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी 80 काया जव नव्हे. म्हणून आपण काय केलेलं आहे महाराज, मी माझे हे अल्प सुखातच आम्ही रमलेलो आहोत. वास्तविक आम्ही व्यापक आहोत असं कळालं असतं तर हे विश्वचे माझे घर म्हणणारे माऊली केवढा मोठा विचार आहे. मग विश्वाचा निर्वाह मोठा का आळंदीत नुसती भिक्षा मागायचा व्यवहार मोठा होता त्यांचा? निर्वाह त्यांचा काय मोठभर धान्यावर चालला असता. मायबापे ते गेले आम्हा, 80 संकट तेव्हा झाले नाही, निवृत्ती सोपान भिक्षानाचे अन्न, आणि मग सोपानं सांभाळली मज लागी. मुक्ताई सांगते की त्यावेळी मोठभर मागून आणलेल्या भिक्षेवर आम्ही आणून दिलेल्यावर मी सोपानाने आम्ही जगलो. मग मोठभर धान्यावर जगणाऱ्या मंडळींनी जगाची ज्ञानाची सोय केली महाराज. म्हणून संतांचा आमच्या अनेक उपकार आहेत आमच्यावर. सगळं मनोगत वेदाला कळालं, विश्वाचा अखंड.
आणि वेदाचं मनोगत मात्र वारकरी संप्रदायाला कळालं. वारकरी संप्रदाय वेदातला जग नाही असा सिद्धांत मानतो आणि मांडलं तरी विवर्तवादानं त्याची संगती सांगतो. म्हणून विवर्तवाद आणि अजातवाद असा मानणारा आमचा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकरी संप्रदायाला स्त्रौत संप्रदाय म्हणतात, वेदाचं ऐकून वागणारा संप्रदाय. म्हणून श्रुत संप्रदाय असल्यामुळं तो संप्रदाय कुणाच्या अधिष्ठित नाही, वेदा अधिष्ठित आहे. म्हणून वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो, नकळची विषयांदा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुधरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा सर्वद्वैत निरसलो. अद्वैत अवस्थेवर नेणारा आपला संप्रदाय आहे. म्हणून निर्वाह ही गोष्ट मर्यादित आहे, निर्वाहापुरतंच अन्न असावं. आता ते अन्न निर्वाह म्हणजे ज्याचं पोट भरेल एवढं खाणंसुद्धा तसंच सांगितलं आहे. परिमित आहार घ्या म्हणजे केवढा, आपलं पोट भरेल एवढं, आपलं, दुसऱ्याच्या हिशोबाने खायचं नाही. मी एवढंसंच खातोय त्याला पंक्तीतून उठून जा म्हणायचं, दुसरीकडे बस जा म्हणायचं. ते पाण्याचा तांबे घेऊन बसला, हात धुवू का हात धुवू का, तो असलेलं घ्यायचं नाही पंक्तीत. सगळ्यांची पोटं भरून व्हावीत तेवढं जेवावं. मग आपले विराट नगरीत ज्यावेळी द्रुपद राजाच्या स्वयंवराच्या वेळी द्रौपदीच्या पांडव गेलेले होते वेश बदलून, त्यावेळी धर्मराजा जयंत नाव, अर्जुन विजयवंत नाव, बलवंत नाव भीमाचं होतं, साह्यवंत नाव सहदेवाचं, नकुल आपले हे द्रौपदीच्या स्वयंवराकरता गेलेले होते. आणि मग भगवंतांनी सांगितलं होतं तिथं द्रौपदीचा स्वयंवर आहे आणि तुम्हाला जावं लागेल तिथं. त्यावेळी द्रौपदी माहिती नव्हती पांडवांना. आणि मग हे 5 जण गेल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्यानं धर्माला सांगितलं ही अडचणीची वेळ आहे आणि मग तुला काय करायचं झालं इथं तर तुझ्याजवळ धन नाही, काही नाही, व ही नवरत्नाची अंगठी तुला घे. ती धर्माला घातली. धर्मराजा भगवान श्रीकृष्णाचं आज्ञा श्रीसामान्य मानून उपदेश ऐकला. कृष्ण परमात्मा स्वयंवरात निघून गेले आणि इकडे पांडव वेगवेगळ्या वेशातच नाटक वेशात आलेले फिरायला लागले. तेवढ्यात भीमाला सुग्रास भोजनाचा वास आला आणि त्याला भूक जागी झाली. आता कुणाला नुसतं बघीसारखं अवकाश महाराज मुरगुडला जाऊन भजी खाऊन येतील माणसं. हौस असते, काय करा, पण हौसेला मोल नाही आणि त्या मोलासाठी रान विकतील, खरं हौस पुरी करतील माणसं, अशी अवस्था आहे. आणि भीमाला सुग्रास वास आल्यानंतर महाराज मिष्टान्नाचा त्यानं धर्माकडे विनवणी केली, आता मला काहीतरी खायला पाहिजे दादा, काहीतरी व्यवस्था कर. ते म्हणाले ही नगरी आपली नाही, तू काय कर, हे मुद्रा नवरत्नाची अंगठी आहे, ही मुद्रिका कुणाला तरी दे आणि ह्याच्या बदली तुझं काय पोट भरलं तर बघ जा, माझ्याकडे यायचं परत नाही. दिली मुद्रा आणि तो सगळ्यांना विचारायला लागला श्रीमंत माणसांना की माझ्या ह्या अंगठीनं कुणाचं कल्याण होत असेल तरी अंगठी घ्यावी आणि माझी पोट भरेल एवढी मला भिक्षा घाला. आणि मग प्रत्येकाने कोणीतरी ह्याचं हे देह बघितल्यानंतर, कारण अखंड महाराज त्या नगरीमध्ये द्रुपदाच्या पाय ठेवायला मुंगीला जागा नाही, एवढा स्वयंवराला गर्दी उसळलेली होती. आणि मग त्या गर्दीत चालायचं म्हटलं तुम्हाला माहिती आहे की एक माणूस ढकलतोय, आपण पुढं दाबावं म्हटलं तर पुढला माणूस आपल्याला मागं दाबतोय. पण भीमानं जायचं म्हटल्यावर काय वाट करीतच की JCB सारखं वाट करीतच भीम जायचे. पुढं भीम ढकलत गेला सगळ्यांना की मागणं पांडवांनी सगळ्या राहिलेले यायचं मागं. एवढा बलदंड देहाने मग त्यानं विचारलं की म्हणायचे आमच्याकडं तुमची व्यवस्था महाराज होणार नाही प्रत्येकाने. आणि नवरत्नाची अंगठी बघितल्यानंतर मात्र त्या द्रुपदाचा प्रधान त्याला मोह हाव सुटली आणि त्यानं सांगितलं आमच्या राजकुमाराला म्हणजे शिखंडीला घालण्याकरता जर ही अंगठी मिळाली तर मला राजा माझं कौतुक करेल आणि माझं काहीकडे बढती करेल. म्हणून त्यांनी भीमाला मी वाढतो म्हणाले आणि त्याने स्वयंपाकघरात काय केलं, व्यवस्था करायला सांगितली. पुष्कळ लोक विनोदानं वेगवेगळी गोष्ट सांगतात. आता पात्र तयार करायचं म्हटलं भीमाला पात्र कसलं पाहिजे सांगा. तो म्हणून पळसाच्या झाडाची पानं आणायला गेला, तिकडनं बिंडा बांधूनच घेऊन आला पत्रावळीचा मोठा, जो दारात टाकला त्यानं सगळी नगरी हादरली म्हणतात. आता असे वेगवेगळे विनोदानं सांगतात. मोठी पत्रावळी ती कितीतरी आमच्या चांदणीएवढी रुंद असेल. भीम जेव्हा भोजनाला बसला आणि मग प्रत्येक तयार आणील तसं सगळं वाढलं तर त्याचं काय पोट भरलं नाही. कित्येक पदार्थ आणून वाढले, शेवटी पक्का माल संपला, कच्चा माल सुरू केला आणून वतायला, तरी देखील भीमाचं खाणं काही संपलं नाही. असं पुष्कळ वाढून वाढून शेवटी म्हणाला हे बघ ठरलंय आपलं पोट भरल्याशिवाय ढेकर आल्याशिवाय मी उठणार नाही, नाहीतर मुद्रिका तरी परत दे. ते म्हणाला आता एवढं खालंयस म्हणाला, त्या मुद्रिकेच्या दुप्पट खालंयस म्हणाला, तरी देखील परत मागतोस, हे असलं चालायचं नाही. मला भीमाने त्याला एक बुक्की मारली, ते त्रिभुवनच दिसलं त्याला
आणि मग म्हणाला हे असली ब्याद कुठं घेतली म्हणाले. आणि मग ते शिखंडीला शोधून आणून महाराज त्याच्या हातातली अंगठी काढलेली भीमाला दिली आणि नमस्कार केला. आता मला सांगा, भीमदादाचं पोट भराय सारखा निर्वाह पाहिजे काही नको. दुरून हे सगळं द्रौपदी बघत होती. एवढा मोठा आडदांड माणूस जर एवढं खाणारा असेल तर असे किती पृथ्वीवर लोक खाणारे असतील. तिनं ती चिकित्सा केली. वर्णन आहे विनोदाचं कथाकल्पतरू ग्रंथामध्ये. म्हणजे त्या भीमाच्या मुद्रिका भोजनाचा व्यवहार एवढा मोठा म्हणलाय. मग एका अंगठीसाठी भीम एवढं जीवू शकत होता किंवा त्याची भूकच एवढी मोठी होती. मग त्याला उगाच एका भाकरीवर राखणं बरं नाही. ते काहीतरी कुंती मातेनं दिलेल्या एका लाडवावर त्याचं पोट भरत होतं असं म्हणतात. प्रेमानं वाढलेलं, आईनं वाढलेल्या लाडवानं त्याचं पोट भरलं जायचं. एवढं मोठं भीमाचं पोट, पण त्या पोटाला ही शांत करणारी भूक भागेतोपर्यंत जेवलं पाहिजे. उगाच अर्ध जेवण उपयोगाचं नाही. म्हणून निर्वाह ज्याचा त्याचा. दुर्वासांचं अन्न केवढं होतं? 60 सहस्त्रखंड्यान्न एक दुर्वासा भोजन. आणि त्याचे शिष्य सुद्धा तसलेच होते सगळे. ही असली नव्हती, पोटात कळी तेली नव्हती, इनोपी तेली. हवाबाना हरडे खा, त्या पचनाच्या गोळ्या खा, ववा खा, असलं काही नव्हतं त्यांच्याकडं. ववा जरी पोत्याने दिला तरी खाणारी होती ती. अशी माणसं होती महाराज. आमचे अण्णा टेंबूकर नामदेव बुवा सांगायचे, पुढं रास घातली पत्रावळी की पुढला माणूस दिसत नव्हता. भाताची अशी वाढलेली पत्रावळीवली रास तयार अन्नाची की पुढला माणूस पंक्तीतला दिसायचा नाही जेवणाऱ्याला, एवढा तो ढिगा असायचा. आता एवढा भात खाल्यावर आमच्या गावातलं सगळं रेशन एकदमच शिजवाय पाहिजे. निर्वाह असेल, पोटाचा असेल, आच्छादनाचा असेल, कोणाला केवढं 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 शिवावं लागेल. पण शेवटी हे विज्ञान आहे. विज्ञानात आकार बदलत राहतात, विज्ञानात विकार वाढत जाणारे आहेत. म्हणून इथं कुणाला आपलं अंग झाकता येईल असं निश्चिंत सांगता यायचं नाही. चंद्राला कोट शिवायचा ठरला. चंद्राच्या आईला असं वाटलं चंद्राला थंड वाजते. दांडेकर मामा दृष्टांत सांगायचे. आणि शिवायचा म्हटल्यावर मग ती शिंप्याकडे गेली. चंद्रावरला शिंपी, हां हितला नव्हती, तिथंच गेली. चंद्राला हाताला धरून गेली आणि म्हणाली, ते शिंप्याला बाबा म्हणाली माझ्या मुलाला थंड वाजते, याला काहीतरी चांगला कोट शिव. त्या दिवशी होती द्वितीया. उगाच चंद्रकोर बारके दिस. ते म्हणाला आता शिवतो मी. माप घेतलं चंद्राचं आणि मग म्हणाले तर शिवायला किती दिवस लागते? 10-12 दिवस तरी लागते. लग्नाचा सीझन आहे म्हणाला. शिवला असतं कोट मी, खरं आता 10-12 दिवस. मग ती आई म्हणाली मग चल मुला, हे काही शक्य नाही म्हणाले आता काय, कारण ते ही द्वितीया आणि 12 दिवस गेल्यावर केवढा होणार चंद्र. चतुर्दशीचा चंद्र म्हटल्यावर निम्मा अर्धा जरा राहिल्यानंतर पौर्णिमाच म्हणायची. मग आता एका कोरीवर भागणारी कापडं अखंड त्या वर्तुळाला भागतील का हो? म्हणजे चंद्र जसा बदलत जातोय तसं ते माप सुद्धा बदलत जाईल. तसं इथं सगळंच माप बदलत जाईल. बाळपणातल्या छंद बदलत गेले. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी. 80 वर्षे गेली, 12 बाळपणात गेली, अंगी उचली बाळे धोंडबळे. आणि मग तारुण्य आले गर्भमूळ, आठवणी वेठवणी बांधिला मुंडासा, फिरत असे म्हैसा जनामध्ये. हे तुकोबारायांचं वर्णन अजिबात खोटं नाही. जगाच्या अंतापर्यंत हे असं खरं राहील. कारण तुकोबाराय बोलले तर शब्द मागं घेणार नाहीत आणि मागं घेतील असं लिहिणारच नाहीत. ते असं अनपार्लमेंटली जरी बोलले तरी तुकोबारायांचं बोलणं हे मात्र अगदी महाराज अगदी अबाधित असं बोलणं आहे. म्हणून साधकाला जागे करणारे त्यांचे शब्द असे आहेत, साधकाची दशा उदास असावी, इतुले करी भलत्या परी, परद्रव्य परणारी सांडुन्याभिलासंतरी वरते व्यवहारी सुखरूप नकरी दंभाचा सायास. काय अभंग आहेत महाराजांचे. आम्हाला जागे करणारे अभंग आहेत. तुकोबारायांना या अभंगातून एवढंच सांगायचं आहे, साधना करणाऱ्या साधकानं सदैव जागृत पाहिजे. निर्वाहापुरते अन्न, आच्छादन, आश्रम काय असेल त्यामध्ये महाराज विश्रांती घ्यावी, आहे त्यात आनंद मानावा. पण त्या पुढली साधना महत्त्वाची सांगतात की त्या साधकानं आपलं चित्त कुठंही बांधून ठेवता कामा नाही. कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. हृदयी नारायण साठवावा ही साधना आहे प्रत्यक्ष करायची. आणि जे करायचं आहे त्यांना आपलं चित्त कुठंही अडकून बांधून ठेवायचं नाही. तिथं जागं राहायचं आणि हृदयी नारायण साठवावा हे मात्र अजिबात विसरायचं नाही. आणि मग पुढं त्याने आचारसंहिता म्हणली. म्हणून आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायानं आचारशीलतेला फार मोठं महात्म्य दिलेलं आहे. व्रताला किंमत दिलेली आहे, क्षेत्राला किंमत दिलेली आहे, तीर्थाला किंमत दिलेली आहे. म्हणून तुकोबारायांना अपेक्षित असणारा, ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारा परमार्थ आम्ही करूया. त्यांनी केलं ते करायला जायचं नाही. त्यांनी लिहिलंय ते मात्र केल्याशिवाय मरायचं नाही.
म्हणून आम्ही असे बाणा पत्करूया. तुकोबरायांना आनंद वाटेल. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची नाही धनवित्त. शुद्धचर्या करून आपलं आपलं आचार सुधरूया. आणि मग तत्त्वज्ञानानं आपला जीवनाचा दर्जा एकदा सुधारला की आपोआपच मन सशक्त होतं. म्हणून साधकाच्यासाठी धोक्याची सूचना चिरंजीवपदा जसं नाथ देतात तसं तुकोबरायांनी जागी जागी अशा आम्हाला धोक्याची सूचना दिलेली आहेत. असे धोक्याच्या अभंग मोक्याच्या आहेत असं ठरवून साधकानं मात्र याच्याकडं दुर्लक्ष करायचं नाही, काना डोळा करायचा नाही. हे अभंग डबल वाचून पाठच करायचे, कारण हे आमच्यासाठी आहे. कारण त्यांनी बरोबर मांडलेलं आहे, त्यांची प्रकरणच आहेत महाराज. तसं बघत 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 गेलं की ते कळत येतं आहे. हे पासा अभंगाचं गट्टच आहेत महाराजांचं, असे कळत जाईल आपल्याला. हे तू काय कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. अन्नाच्छादन निर्वाह पुरता असावा. याचा अर्थ तो निर्वाह आपल्या मनासारखा करावा, काही शास्त्रविधीनं सांगितलं आहे तसा करावा. म्हणून आपल्याकडं मर्यादा सांगितली. वारकऱ्याचा पोशाख कसा असावा, पेहरावा कसा असावा याच्यासाठी त्यांनी सांगितलं. कपडे घालायची हे बरोबर आहे, पण कसली घालायची याचा नियम केला. घालूच नका असं म्हणणं, ते का दिगंबर फिरा असं कुठं म्हटलं आहे त्याने नाही. आणि मग जोपर्यंत विधी तुका म्हणे मन उन्मन्न जव न होय तोरी सोयविधी पाळी. मन उन्मन्न झालं तर मग तुम्ही वेदविधी तुम्हाला नाही पाळली तरी हरकत नाही. का अशा पुरुषाला मनच नष्ट झालेलं असतं, त्याला नष्ट मानस म्हणायचं. आम्ही बहुमानस आहोत, आमचं मन एकाग्र झालेलं नाही आणि आमचं असं मन जागी 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 बांधलेलं आहे. आणि मग तो निर्वाह ज्या जगात आलोय तो मिळालेला देह म्हणून मी म्हणतोय, मी संबंधानं माझं म्हणतोय. वास्तविकीतलं आच्छादन अन्न ह्या गोष्टी आम्ही गरजेनुसार वापरायच्या आणि यातून बाहेर पडायचं. आवडीनुसार भोजन करत बसायचं नाही. आवडीचे प्रकार भोजन परवडी तुकोबराय सांगतात. असं आवडीनं करत बसला तर मग भजनाला वेळ किती उरायचा. नाहीतर भजी घाला मग आम्ही जागर करता इकडं आहे परंपरा. फडावर बघा तुम्ही, चांगलं जेवण करा म्हणतात इकडं भजन करतात चांगले. काय कुणाला चिडवतोय असं ना, कुणाची टीका असंही नाही. खाण्याची इच्छा संपली पाहिजे, नटायची इच्छा संपली पाहिजे. वारकऱ्याच्या ह्या खाण्याविषयीच्या भावना, लिहिण्याविषयीच्या भावना मर्यादित राहिल्या पाहिजेत. त्याच्यासाठी वेळ कमी मिळतो. मग आंघोळ जर घासून चोळून जर शॅम्पू लावून साबण लावून करायचेच म्हटलं वारकऱ्यानं, तर मग तो काकडा कधी व्हायचा आणि मग सकाळचं भजन कधी त्यांच्याकडून व्हायचं. नित्यनेम पार पाडायचे तर मोजके आपल्या शरीरापुरतं किंचन तेवढंच असावं. म्हणून त्या मर्यादा सांगितल्या गेल्या आणि त्या मर्यादेत राहून ज्यांनी जीवन संस्कारित केलं त्यांचं जीवन उच्च झालं, सत्वगुणी झालं, रजोगुण दाबता आला. चांगलं नटावं असं वाटणं ही गरज आहे, बरोबर आहे. नटायचं आहे ते बरोबर आहे. नवरा नवरीचं त्या दिवशी पुरतं सुशोभीकरण करतात, पण वऱ्हाडाला नटायची एवढं काय गरज आहे. वऱ्हाडाने लाली लावायची गरज काय. आता आम्ही तुम्ही ह्या वयाला जर पावडर लावून गेला, पॅन्ट घालणं बरोबर आहे. बायकांची इच्छा असते पै पाहुण्याच्यात काहीतरी मी पंजे बांधून जर गेलो तर खुळं म्हणणार मला तिथं. त्याच्यापेक्षा आपण एक व्यवस्था म्हणून पॅन्ट शर्ट त्या दिवशी घालायचं. ही पॅन्ट शर्ट ही त्या कार्यक्रमाची गरज म्हणून घालायची का माझी गरज? कार्यक्रमाची गरज म्हणून घालायचं. माझी गरज ती नाही, पण कुणासाठी आहे? बायकोच्या निमित्तानं, पाहुण्याच्या निमित्तानं, तिला काहीतरी कमीपणा वाटेल म्हणून मी ते घालायचं आहे. आवडत नसलं तरी वर कोट घालायचा, उकडत असलं तरी तिने बांधला तरी पटका बांधून घ्यायचा, परत द्यायचा नाही त्यांचा. काढून घेत असले तर आधीच सांगायचं, काढून घ्यायचा असला तर मला बांधायचा नाही. अशा नियमानं काहीतरी यायचं. तेवढी कार्यक्रम झाला की ते सगळं डोसक्यातलं तिथंच त्यांच्या त्या मंगल कार्यालयाच्या बाहेर यायलाच ते सोडून द्यायचं आणि घरला यायचं. तिथलं सांगत येते यायच नाही. नवरी डोलीत बसवली, तिची पालखी काढली, असलं काही सांगित यायचं नाही. तिची पालखी उचलू दे ना, डोली उचलू दे, ते काही असं बोलायचं नाही. त्याला असं नटिवलं तर आता ही शुभ कार्यात महाराज असं चौघं उचलायला लागले. शुभ कार्यात काही उपयोग नाही, वाईट आहे. धर्म आता नुसता आमचा नावांसाठी उरला आहे म्हणायची वेळ आलेली आहे. आणि ह्या गोष्टी तिथंच सोडायच्या. आश्चर्यकारक काही गोष्टी घरात सांगायच्या नाही, कारण घरच्यांनी त्या बघितलेल्या नसतात आणि मग त्यांना अपूर्वाई वाटते. मग कुणाच्या लग्नात बघावं अशी त्यांची इच्छा जागृत होते. म्हणून नको त्या गोष्टी साधक म्हणून आपण जपायच्या. मग अशा बारीक सारीक गोष्टी आम्ही कित्येक भरून ठेवल्या. नुसते डोळे महाराज 9,000 फोटो काढतात एका दिवसात आमचे. ते डोळे 9,000 फोटो चांगले शेविंग करून ठेवतात. म्हणजे बघतात किती डोळं. लाखभर पिक्चर आज आम्ही दिवसभर बघतोय आणि त्यातले 9,000 ते 10,000 आम्ही शेविंग करून ठेवतोय.
आणि मग 50 वर्षां एखादी गोष्ट आम्ही सांगतो, ह्यो काळ्या मारुतीजवळ मला गाठ पडला होता, अमुक गावचा तो बाप आहे, तो आता एवढा वयानं, मग ते एवढं लगेच काढतंय. याचा अर्थ किती त्याला कॅमेरा मोठा आहे डोळ्यात, किती मेमरी बुद्धीत भरलेली आहे देवानं. मग ह्याचा उपयोग आम्ही असं ह्याचं त्याला त्याचं पाठ कर, तिचं चितार ध्यानात धर असं सापावाने जर करायला लागला, लक्षात चित्र ठेवून आम्ही वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे तेवी अतिता जन्माचे उणे जो आहे, प्रत्येकाचा असा डौक धरून ह्या असा ते असा जर अशी मी चर्चा करी जर लक्षात ठेवायला लागला, ह्या पाहुण्यानं दांडगं लग्न केलं, ह्या पाहुण्याचं असं आहे, त्याचं रान एवढा मोठा दांडगा आहे, आता त्याचं रान सांगून आमचा उद्धार होणार आहे काय? ती पहिलीभर शेंगा तरी देतोय आम्हाला, काय व्यावहारिक उपयोग बी त्या पाहुण्याचा नसायचा. उगाच त्याचं टनेज मापून आमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा, म्हणून कुणाचं कुणी हिशेब करीत बसण्यापेक्षा आपला हिशेब आपण तपासायला पाहिजे. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही. कल्याण स्वामींना उपदेश करताना सांगतात मायेचा हिशोब केला पाहिजे. झाला तत्वांचा, ही पंचमहाभूताच्या देहाची झाडणी करता आली पाहिजे. ही तत्व आपली नाहीत, आम्ही आणलेली नाहीत. मी शरीराला म्हणतोस ते मी सुद्धा खरं मी आहे ते कळण्याकरता परमार्थ आहे. खोटे मीपासून सुरुवात आहे, श्रद्धा धरायला पाहिजे, बरोबर आहे. मग आस्ते आस्ते हा खोटा मी कुठपर्यंत टिकणार? एक दिवस असं हे परमार्थाचं सोंग करायचं का सोंग व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, जुनं सोंग सारलं दुसरं धरलं देवान, तसं आमचं सुद्धा हे पंचमहाभूताचं शरीराचं सोंग सरलं पाहिजे आणि अव्ययी अविनाशी अशा परमात्म्याचं सोंग आम्हाला वठवता आलं पाहिजे. मलाच गुजरातेत नरसिंह मेहता नावाचं नाटक होतं. त्या नाटकात नरसिंह मेहताचा काम करणारा एक कलाकार होता. तो त्या नाटकामध्ये रडायला लागला, हे भगवान मला या क्षमा करा, दया करा, माझी कृपा करा आणि मला दर्शन द्या म्हणून रडायला लागला. देवाला त्याचा तो रोल बघितल्यानंतर देवाला आश्चर्य वाटलं, तो का माझा नरशी रडायला लागलाय म्हणून. खरोखरच देवाला महाराज तोपर्यंत तो नाटक संपलेलं होतं. आणि हा कलाकार त्या दिवशी अतिशय भावूक अंतःकरणानं महाराज उतरून चालत आपल्या घराकडे चालले. तो कपडेही काढायचं विसरला होता. असं चालताना ही सत्य घटना आहे, गुजरातात सांगतात. आणि तिकडून देवानं हाळी दिली, नरशी तुला कुणी दुःखानं त्रास दिला, कुणी त्रास दिला ते मला सांग, मी त्याचं पारिपत्य करतो आणि तुझ्या दुःखातून मुक्तता करतो. आणि मला एक वेळ मागं वळून बघ असं म्हणतोय तो कलाकार. म्हणतोय कुणाचा आवाज आला, कोण अदृश्य शक्ती आहे, काय कसला उजेड पडला म्हणून मागं वळून बघितल्यानंतर त्याची डोळी दिपली आणि त्याला कृष्ण परमात्मा मागं दिसला. आणि मग त्यानं असं सांगितलं की म्हणाले तुम्ही कोण? तर मी देव आलोय म्हणाले. मगापासून रडतोस, कुणी कष्ट दिलं तुला? तुझ्या कष्टाचा निवारणासाठी मी आलोय आणि मला राहावलं नाही, इतका त्रास झाला मला तुझ्या दुःखामुळं. म्हणाले मी तुला नाही बोलवायला, म्हणाले आमचं नाटक कंपनी होती, त्या नाटकामध्ये आम्ही हे असं करत होतो. देव लगेच अदृश्य झाला आणि मग त्याला पश्चाताप झाला की म्हणाले खोटं नरसिंह मेहताचं नाटक केलं तर खरा देव आला म्हणाले. आणि खरोखर नरसिंह मेहता झालो तर महाराज तिथून त्याने वैराग्य स्वीकारलं आणि अखंड आयुष्य नरसिंह मेहतांच्या भजनात घालवलं, मुक्त झाला. मग एक कलाकार नाटक करून मुक्त होत असेल तर वारकरी म्हणून कंबर बांधलेल्या माणसाचा शेवट असा का गोड होऊ नये, साधना का परिपूर्तीला जाऊ नये, शेवटचा दिस उपासनेचा शेवट असा लागावा चांगला की जीवनमुक्ती, परत विदेहमुक्ती, परत पुन्हा जन्मा येणे नाही. आता नाही तुका पुन्हा हरपला या लोका, आता हरपलो म्हणतात. त्यांचे म्हणजे हरपणं हे एक पद्धतीचं इथून प्रतितीला नुसतं यायचं आणि दिसून जायचं. एवढ्या उच्च अवस्थेला तुकोबराय पोचले, सगळे संत पोचले. आपला व्यवहार देखील हे मी माझं असं आणलेलं नाही, हे आम्हाला मिळालेलं आहे याच्यावर कोणाची तरी सत्ता आहे. म्हणून थोडंसं क्षेत्र असेल, थोडंसं धन, थोडंसं सोनं नाणं, ह्या गोष्टी देवाच्या अखत्यारीत आहेत. यावर आमचं अजिबात काय नाही. आम्ही त्याचे कोण आहोत? फक्त चालवायला आम्ही त्याचे एक पद्धतीचे गडी आहोत म्हणायचं. कारण कंपनी त्याचीच आहे, मालही त्याचाच आहे, विकणारी सगळी त्याच्याच सत्तेवर काम करणारे आहेत. फक्त काय करायला लागलेत, हे माझं म्हणून आम्ही नुसतं काय केलं, आखून ठेवलं. हे रान आमच्या आजाचं पंजाचं, आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत नातू पण तोही तैसा झाला. हे भय आहे संसारात. म्हणून निर्भय अवस्था हे परमार्थाचं प्रतीक आहे. भयग्रस्त आहे तो संसार, निर्भय आहे तो परमार्थ. देव देखिला तो नाही कोणा भ्याला. निर्भयता हे परमार्थाचं शुद्ध अंग आहे. आणि अशा निर्भय अवस्थेला कोण पोचेल?
अद्वैतात गेलेला आहे तोच, द्वैतात आहे तोपर्यंत भय आहे. मिठाचा खडा पाण्यात पडतोय काय की म्हणून तो भीत होता. एक दिवस धक्का लागला गृहिणीचा आणि तो पाण्यात पडला. आता त्याचं स्थूळ रूप विरघळलं आणि काय झालं, पाणी रूप झालं. आता त्याला वाटतं मी मरतोय का काय की त्याला भ्या होता. आता मेला नाही, आता तो आनंदित झाला, मी एवढा मोठा व्यापक झालो. तसं एक दिवस आम्हाला वाटतं मी मरणार. देह आहे तोपर्यंत मरणारच. अध्यात्म आहे, आत्मा मरत नाही, देह मरणार आहे. हे एक पद्धतीचं अध्यात्म आहे. आणि मी मारतोय आणि हे मरणारे आहेत, हा अर्जुनाला भ्रम होता. ह्यो घालवण्याकरता तो अध्यात्म शिक म्हणून सांगितलं. अध्यात्म शिकून झाल्यानंतर ही आलेली माणसं ही तुला युद्धानं कर्तव्य म्हणून मारायला पाहिजेत असा धर्म शिकवला. आणि धर्म शिकवताना नीतीबरोबर सांगून दिली की अमुक माणसावर शस्त्र, तमुकावर धरू नकोस, अमुक पद्धतीनं शस्त्र. हे सगळं धर्म, नीती, अध्यात्म ही गरजेची गोष्टी आहेत. आणि या गोष्टी साधकानं जपून जर व्यवहार केला तर आपल्याला पाहिजे तेच अन्न खावावं, जेणेकरून भोजनात अभक्ष भक्षण येऊ नये असं सांभाळावं असं तुकोबारा एका ठिकाणी सांगतात. भोजनानं द्यावे अन्न द्यावे, भोजनानं द्यावे अन्न, जेणे चुकेल अनुपान, जेणे चुकेल अनुपान, तरीच घेतल्याचा गुण, तरीच घेतल्याचा गुण, होईल जाण सत्यभाव, होईल जाण सत्यभाव, सावळे रूप ल्यावे डोळा, सावळे रूप ल्यावे डोळा, भोजनानं द्यावे अन्न, भोजनानं द्यावे अन्न, जेणे चुकेल अनुपान, जेणे चुकेल अनुपान, तरीच घेतल्याचा गुण, तरीच घेतल्याचा गुण, तरीच घेतल्याचा, होईल जाण सत्यभाव, होईल जाण सत्यभाव, होईल जाण सत्यभाव, होईल जाण सत्यभाव, सावळे रूप ल्यावे डोळा, सावळे रूप ल्यावे डोळा, सावळे रूप ल्यावे डोळा, सावळे रूप ल्यावे डोळा, ल्यावे डोळा, सावळे रूप ल्यावे डोळा.
खाण्यापिण्यावर केवढी मर्यादा मांडली. भोजनानं द्यावे अन्न किंवा आन म्हणजे वेगळ्या पद्धतीचं देऊ नये म्हणतात. जेणे चुकेल अनुपान, नको ते खाल्लं आम्ही तर बुद्धी भ्रष्ट होईल. बुद्धी एखाद्या वेळेस काय होऊन जाईल, अनियमित अशी होऊन जाईल. भरपूर आहे तेच अन्न शाकाहारी ज्यादा खाल्लं तर झोप केवढी लागते आम्हाला, उठवायला लागते दुसऱ्याने हलवून. 7 वाजले 8 वाजले म्हणावं. म्हणून मोजकं खायला पाहिजे. युक्त आहार तरीच घेतल्याचा गुण. जे औषध घेतलंय ते अनुपान व्हायचं झालं तर आम्हाला योग्य ते खाल्लं पाहिजे. आता साखर आहे म्हटल्यावर 2-4 प्लेटा शिरा खाईसर का बुद्धी स्थिर पाहिजे का? आधी खायच्या वेळीच बुद्धी जागी पाहिजे. एकदा पोट बिघडलेल्या माणसाला पाणी प्यायची हवा असते जास्त. तांब्या लावला की ते सपसुरका ठेवीतच नाही खाली, सपला की ठेवते. मग कळतं एवढं प्याय नसायला लागत. आता ते काढायत नाही पाणी, एकदा प्यायलेलं काढायचं. प्यायच्या अगोदर तांब्यात राखा येईल. क्रियमानात काय आपल्या केवढं चुकतं हे आपण आधी ठरवायला पाहिजे. नाहीतर मी 2 गोळ्या खातो शुगरचे आणि 5 लाडू खातो म्हणाला तर ते लाडू पचवायला गोळ्या उपयोगाच्या नाहीत. व्यायाम करायला पाहिजे, तेवढं चालायला पाहिजे, तेवढा घाम गेला पाहिजे, तर ते साखर अतिरिक्त होणारी पचेल. मग तेवढं चालण्यापेक्षा, तेवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा तो पदार्थच वर्ज्य केला तर आयुष्यातला. नाथ महाराजांच्या जवळ गुळ खाणारा मुलगा बाई घेऊन आली. ते मुलाला सांगोसर का अवकाश. नाथ बाबा म्हणाले गुळ खाऊ नकोस मुला. ती बाई उंबऱ्यापर्यंत जायसर का ते गुळ मागायला लागलं मूल. नाथ बाबाला ती बाई आलेली स्त्री म्हणाली, बाबा म्हणाली घराकडे जायची पंचायत, इथंच गुळ मागायला लागलंय, अजून 1 आठवडा थांब म्हणाले, मग माझ्याकडे. मग 8 दिवस महाराज नाथाने परत तिला आल्यानंतर सांगितलं, आता बाळा गुळ खायचा नाही उद्यापासून. महाराज त्यानं गुळ लगेच सोडला. आयुष्यातला गुळ पदार्थच नाथाने सोडला. मग ती बाई म्हणाली हे एवढंच सांगायचं होतं आणि 8 दिवस का लावलं सा म्हणाली. तसलीच पुढे औषधाची द्यायची तर तवाच द्यायचा होता, आमच्यासारखं बोलली होती. तर ते म्हणाले बाई मी माझ्या आयुष्यातला गुळ नावाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळ्या नाथांच्या घरात होते त्यांनी कायमच्या सोडल्या महाराज त्या मुलासाठी. मग हे एक उपदेश करा एवढं आयुष्यातलं सोडायला लागतंय. आम्ही मरू खरं खाल्याशिवाय सोडणार नाही अशी आमची अवस्था आहे. मला काढून घेतलं तर मांजर कसं अंगावर धावतंय तशी माणसं. आणि एक वाढ म्हणतोय ना पोळी म्हणतात अशी माणसं बोट करून दाखवतात. ही वाढ हे वाढ करतात अशी. म्हणजे केवढी खाण्यावर आस राहिली या माणसाची. आणि मग उदास कधी व्हायचे सांगा. देहावर उदास होणार नाही. आणि मग देहाला वेगवेगळे रोग. म्हणजे याचा अर्थ खाऊ नये असं नाही, पण सगळंच अल्पजीवन करावं असंही नाही. ते पाणी खडूळ आलं नदीला निरगात की गावान पाणी प्यायचं का नाही? प्यायचं. बरं कसलं प्यायचं? पाटगावची राड आलेली प्यायची ती काळामध्ये असं आलेली का ती स्वच्छ जाऊन आदल्या दिवशी भरवून दुसऱ्या दिवशी जरा निवळल्यानंतर निवळीच्या बियाचं हे टाकतात. नाही तर मग आता तुरटी वगैरे फिरवतात लोक आणि मग स्वच्छ झालेलं पाणी ते पाणी दुसऱ्या घागरीतने काढून तसलं. म्हणजे पाणी पिण्याकरता प्रक्रिया करून पाणी प्यावं लागेल का नाही? तसं हे सुख आहे संसारातले हे सुद्धा थोडंसं प्रक्रिया करून आम्हाला भोगावं लागेल. आहे तसं भोगतो म्हणाला तर मग ते लवकरच बाद होणार. ते आता तसलं पाणी प्यायल्यावर आमटी प्यायल्यासारखं पाणी प्याला माती सकट तर ते कुठल्या दवाखान्यात निघल सांगा? त्या आतड्यातली माती शक्यच नाही. म्हणजे प्यावं पण ते स्वच्छ करून प्यावं. तसं भक्ती ज्ञान कर्म योग उपासना हे अनेक पंथ सांगितले. मानवी उद्धाराकरता सांगितले. कर्म आपल्याकरताच आहे पण ते इच्छा धरून करायचं असेल तर दुःखाला खरं नाही. निष्काम भावनेने केलं तर चित्तशुद्धी होईल. इच्छा धरून केलं तर इथं तेच कर्म तुम्हाला स्वर्गाला नेऊन बसवेल. स्वर्गात वैषयिक सुख आहे. इथले धन वापर करून त्यांनी यज्ञ केले. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे. ती शानी माणसं पैसे लय मिळविले आणि त्यांनी यज्ञ केलं आणि पैशाचा वापर यज्ञात घालून देवाजवळ जाऊन अमृत पीत बसली ती. पण तुकोबार आहे त्यांना सुद्धा त्यात अमृत आत्ता पिशीला पण मागणं कुत्रं व्हायची वेळ आल्यानंतर तुम्हाला काय प्यायची वेळ येईल हे बघा तुमचं तुम्ही. म्हणून ते म्हणतात भोगात उच्चनीचता आहे. भोगता माणूस कधी खालीवर येईल सांगता येत नाही. पण अशा एका उच्च स्थितीला गेल्यानंतर कधी खाली येता येत नाही. त्याला उंच देवाचे चरण ते झाले अधिष्ठान. म्हणून निर्वाह तुकोबाऱ्यांचा आमच्यासारखाच होता. ते भाजी भाकरीच खात होते पण खाताना ते अन्न म्हणून खात नव्हते. उगच पोट भरायचं म्हणून खात होते. चव रव ते बघत नव्हते. याचा अर्थ त्यांना चव कळत नव्हती. एवढे ते महाराज कामातून गेलेले नव्हते. त्यांची इंद्रिय शाबूत होती. सगळं होतं पण त्यांनी निद्रेवर विजय मिळवला. त्यांनी खाण्यावर विजय मिळवला. आच्छादनांच्या वारकऱ्यामध्ये धुतवस्त्रच घालावं नियम आहे. रोजच्या रोज धुतलेलंच वस्त्र असावं. पंजानी वर महाराज एक घातला साधा बाराबंदीसारखा शर्ट त्याला किसा नाही काय नाही 2-4 नाड्या धुता येते कुठंही.
काय त्याच्यात बांधून द्या म्हटलं तर केवढं बी 8 पहिली आणायत आहे बांधून. असल्या पंजात किती बी पहिली भात बांधून आणावं, काय होतंय त्याच्यात. आता पॅन्टत काय मावायचं सांगा, जागी जागी कापून शिवलेलं ते, बसता येत नाही धड, उठता येत नाही सरळ, पळा येत नाही. हे आपलं वर धरलं पळाय सुरू झालं. नामदेव महाराज आले नाहीत पळून आळंदीला. मला जे पंजे धरलं वर्णन केलंय नामदेव रायनेचं आपलं, ते कुठं आले तडक रावळात आले पळत. उगाच पंजे होतं म्हणून ते जमलं पळाय त्यांना, तसं पळणं शक्य नाही. म्हणून हे सगळे गोष्टी आहार विहार ह्या सगळ्या साधकांना सांभाळायच्या. साधकाला खरोखर आनंदाची गोष्ट याची लाज धरता कामा नाही. लाज कुठपर्यंत वाटते हो? परमार्थाची लाज जोपर्यंत चित्तामध्ये पद प्रतिष्ठेची हे आहे. एक श्रीमंतीचा थाट असतो माणसाचा, तो थाट एकदा मोडला की कस लागतोय परमार्थात. परमार्थात कस हा अपकीर्ती कलंकाशिवाय लागत नाही. प्रपंच खरोखर चांगला आहे. अडचण आली की माणसं घंटे आली होते देवळात येऊन, अनुभव आहे माझा म्हणून सांगतो. आम्हाला सुद्धा काहीतरी खाली वर झालं की देऊळ 7 वेळा आम्ही लोटतो. याचा अर्थ काय? कुठंतरी दुखणं सुरू झालं की देव आठवतोय माणसाला, आणि सळलं लागलं की देव सुद्धा ध्यानात नसतोय. मग आटकुरी हे सगळं ध्यानात असते. हे तो काय म्हणजे ते पाहुणं गोळा करायचं, तो पक्ष गोळा करायचा आणि ते सुरू करायचं. ही माणसं 100% त्रास सुरू झाला की घंटीला आलीच बघा देवळात. हे अगदी लिहून ठेवा. तसं आमच्या देखील वाऱ्या तशा जर होत असेल तर तो थाट आहे एक पद्धतीचा. मग माझ्या इतक्या वर्षीच्या वाऱ्या झाल्या, माझ्या इतक्या वर्षीचा परंपरेचा आमचा सप्ताह सुरू आहे. हा थाट वेगळा, आणि तो थाट जर आत बसला असेल पक्का तर मग महाराज वारी घरात बसूनही करता येते. मनानच वारी केली पाहिजे. अशी मल्हारीची वारी, हे वेगवेगळ्या वारी मागताना त्याच्यावर वार कर म्हणतात. माझ्या जन्म मरणावर काय कर हे देवा, तू वार कर, परत परत तू जन्माला मला मरणाला यायला लावून. ही वारीच आहे जन्म मरणाची. आणि मग ही वारी एकदा होऊन हे कोहम सोहमच्या वाऱ्या येतात. अहम कोहमच्या एकदा सोहम मी कोण आहे असं कळाल्यानंतर ती वारी करणारा दुसरा तिसरा कोण नसून तो मीच आहे असं कळाल्यानंतर दुसरा कोण उरत नाही. म्हणून परमार्थता ब्रह्मज्ञान व्हायचं नाही. आम्हाला ब्रह्मच व्हायचं आहे. म्हणून दुसरा सांगाय उरत नाही. जे पुढे गेले ते निधाई झाले. निधान म्हणजे ठेवा जे पोचले ते अविनाश आनंद घन परमात्म्याला जाऊन मिळाले. जोडिले हे न सरे धन अविनाश आनंद घन अमूर्तमूर्ती मधुसूदन समचरणी देखेला. म्हणून आमच्यामध्ये सगुण साक्षात्कार झालेल्या पुरुषाची फार किंमत आहे. पण त्याला देखील व्यापक देव कळाला तर फार किंमत आहे. नुसता सगुण साक्षात्कार झालेली पुष्कळ आहेत आमच्यात, पण व्यापक कळायला पाहिजे. हा दत्तही तोच आहे, रामप्रभूही तोच आहे, कृष्ण परमात्माही तोच आहे, भैरवही तोच आहे, विश्वनाथ महाराज सगळी मंडळी देवदेवता त्याच आहेत असं एकदा कळालं. एकच हा अनेक रूपानं नटलाय असं कळालं की मग त्याला विज्ञान वेगळं वाटत नाही. म्हणून पाण्यासकट लाट सांगू, ज्ञानासकट विज्ञान सांगू, सोन्यासकट अलंकार सांगू, हे असं जे म्हटले ज्ञानोबा याने, तुम्हाला ज्ञानम विज्ञानम सहितम. विज्ञान बदलणार आहे, ज्ञान कधीही बदलत नाही. जे बदलत नाही ते तुझं रूप आहे. म्हणून हे सांग देवा, तू माझ्या भेटीला येऊ नकोस. तुझी नि माझी सिद्ध भेट आहे. स्वस्ती श्री वटेशू जो लपून जगदाभासू. तो लपला की जग दिसतंय, जग दिसायला लागलं की हे लपतोय. त्यावेळी लपलेलं कोण आहे हे तू प्रकट का लपाटला असे हे न खोमता जो प्रकट आणि लपलेलं एकदा कळालं की म्हणून सूर्याच्या दृष्टीनं दिवस रात्र नाही, तुमच्या दृष्टीनं आहे. तसं व्यवहार हा बाधित होणार आहे, कल्पित आहे, पण वास्तव अधिष्ठानावर आहे. म्हणून अधिष्ठान कळवून घ्यायचं आणि कल्पित आहे ते एक दिवस जाणार आहे असं करून एक व्यवहार म्हणून गंमत म्हणून हे व्यवहारात उतरायचं. आणि हा खेळ असा लपंडावाचा आहे असं समजलं की मग त्यात फार रडीचा डाव खेळायची गरज नाही. आणि मग ज्याच्या अंगावर डाव येतो तो एक खेडिया शहाणारे. ह्या खेळात कोण सापडला? संसारात असे अनेक लोक त्या पडले. म्हणून इथं ध्रुव उपमन्यू यांनी भक्ती केली पण सकाम ठरली. काहीतरी मागितलं त्यांनी, आढळपद मागितलं, क्षीरसागर मागितला आणि त्यामुळे ती भक्ती तुकोबाराय म्हणतात सकाम ठरली. अशी सकाम भक्ती गरज नव्हती त्यांना. गरज होती का? भूक असते शिल्लक. सीतामाईची भूक शिल्लक होती. सोन्याच्या चामड्याची सोळी मला असावी. आता ते पावशेर सोन्यासाठी टनान सोनं होतं तिथं बसली. झाडाचं नाव आहे अशोक आणि त्या अशोकाच्या झाडाखाली हे काय करायला? शोक करायला लागले. जवळ देव होता तेव्हा आनंदात होती. मग देव जवळ असणं आनंदाचं ठिकाण आहे काय? सोनं पाहिजे जवळ. बरं सोनं मागितीच, काय देवाचं चुकलंय? मागताय ते देवान दिलंय तिला. सोनंच पाहिजे होतं तर तिथं जा म्हणाला. मग तिथं गेल्यावर कहाणी करायला लागली तर आता देव नाही म्हणते.
देवाचं असं गणित आहे, सोनं दिलं तर त्यो जातोय, त्यो आला तर सगळं घाली होतोय आधी. ज्याला परमार्थाकडे आणायचं आहे त्याचं काडी एक काही राखीत नाही. महाराज अंमळनेरकर महाराज, सखाराम महाराज अंमळनेरकर म्हणून वारीला यायचे पंढरीला. महाराज आपलं कोपट पर्णकुटी पिटवूनच यायचे. 4 महिने वारीला चालत येताना दरवर्षीची पर्णकुटी, दरवर्षीची त्यांचा सगळा जो घरचा त्यांना लागणारं साहित्य म्हणजे पाणी होतं त्यांचं, काय लागणार अन्न पाणी, ते सगळं एका पर्णकुटीत असायचं, बाहेरच राहायचे म्हणे घराच्या. त्यांचं चरित्र आहे. आणि मग ते कारण ते येताना पांडुरंगाच्या दर्शनाला माझ्या खोपीत काय राहिलं, पर्णकुटीत काय लक्षात येऊ नये म्हणून ते पिटवूनच यायचे. असं वास्तव स्वतःचं घर पिटवून, जाळूनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही तुझे मनी मानसी, हे की देवा हे आम्ही एवढा मोठा त्याग करायला. तुकोबर आहे ना महाराज, आनंद वाटत असेल की गृहस्थ माणसं परमार्थ करतात हे त्यांना बघितल्यानंतर आनंद वाटत असेल. कारण कितीच दुःख आहे संसारात, एवढ्यातनं हरिनाम घेतात ही माणसं. चांगलं आहे म्हणून परमार्थ हा असोनी संसारी जिवे वेगुगुर. माऊलीनेही तेच सांगितले आमच्याकरता. संसारी माणसाला फार अट्टहास करावा लागत नाही, कारण दुःखाची रासच आहे संसार म्हटल्यावर. आणि त्यातही एखादा वेळ जर माणसं परमार्थासाठी वेळ काढत असतील तर ती माणसं भाग्यवान आहेत. म्हणून शहाण्या मनुष्यानं यात फार न रमता चित्त कुतं बांधून ठेवायचं नाही. नाहीतर मग पिंजार नेलं माझं नारळ कोणी नेला उचलून, माझं अमुक झाडाचं आंबं नेलं, चिक्कू नेलं, हे असं जर ध्यानात आम्ही ठेवायला लागला तर मग देव केवढा ध्यानात राहायचा. आणि बाळक्रीडा कुठं नाही, भोपाळी कुठं पाठ करायची आम्ही. म्हणून ते जे पाहिजे ते तेवढं लक्षात ठेवूया. फार फार रकमासुद्धा लक्षात ठेवायच्या नाहीत. कोण दिल ते दिल, कारण धनसुद्धा प्रारब्धाधीन आहे. हिशेब मारायचा बरोबर, पण आलं तर आपलं, गेलं तर तिकडे. कारण ते चलन आहे, त्याचं नावच चलणार आहे, ते सारखं पाळणार आहे. म्हणून आपण तुकोबाराय सांगतात, कोठेही चित्ताशी नसावे बंधन. म्हणजे चित्ताला बंधन असं नाही, चित्त कुठंतरी बांधलेलं असो नाही. आमचं चित्त बांधलेलं आहे, मुलाच्या ठिकाणी बांधलेलं आहे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिघा देवाशी. ठरवलेलं असतं एक, होत असतं एक. कैकईनं कौशल्येला किती मोठं दुःख दिलं, रामाला वनवास पाठवला, आपल्या मुलाला हे केलं. पण त्या मुलानं जाणलं हे राज्य कुणाचं आहे, वास्तविक भावाचं आहे आपल्या. त्यानं नंदीग्रामात आपल्या पादुकात देवाच्या आणून ठेवल्या आणि तिथं त्यानं राज्य केलं. पण ते आहे ते आई देते म्हणून त्यानं घेतलं नाही. म्हणजे असं इमानदार वाहनं वेगळं. आमच्यासारखं असता इनामदार झाला असता. एक शब्द मागं पुढे फिरवल्यावर काय होते महाराज, इनामदारी केली नाही भरतानी, इमानदार राहिले. आणि तो भरत महाराज रामप्रभूपेक्षा सरस ठरला, संत ठरले. ते हेतू काय, त्यागात सुख आहे. त्यागे असे बहुसुख, त्यागात सुख आहे. त्यागात शांती निरंतर, अखंड प्रसन्नता, अखंड शांती, अखंड स्थैर्य, हे सत्वगुणाशिवाय असत नाही. आणि तो सत्वगुण आम्हाला जर कमवायचा असेल तर मग हृदय नारायण साठवावा, नको त्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. आणि मग चांगलं इकडनं काय करावं लागेल, भरावं लागेल. नाहीतर मग भराडाला कोल्हापूरला गेली लोक आणि त्या मंगल कार्यालयाला सगळं खंडित दिलेलं, इकडनंही दिवसभर भात बडवून गेलेली अशी तरपासलेली, आणि इथनं घरात काहीतरी लवकर जेवाय म्हणून गेलेली. त्या कार्यालयांवाल्यानं काय केलं महाराज, खरडा भाकरी दही वाढलं भरपूर, प्रत्येकाने 5-5 भाकरी 3-3 4-4 खाल्या. आणि मालक मागणं गेलेला, हा वेळानं पोचलेला, म्हणाला तुम्ही जेवला काय, सगळं पदार्थ चांगलं तुम्हाला वाढलं काय, विचारला. पदार्थ कसले वाढतात म्हणाला, भाकरी खरडा आणि दही होतं. आम्ही अरे म्हणाले लग्नात खरडा भाकरी वाढीत नाहीत. आणि हे काय म्हणाले, तुम्ही काय खाऊन बसला आता. तर नाही म्हणाले, जेवण आम्हाला दुसरं काही त्यांनी सांगितलं नाही. म्हणाले विचाराय नाही सा तुम्ही, तर नाही म्हणाले आम्ही वाढलं ते खाल्लं म्हणाले. आता मग तो म्हणाला तुमच्या लोकांनी आम्ही वाढल्याबरोबर खायला सुरुवात केली म्हणून आम्ही वाढलं म्हणाला प्रत्येकाला. दुसरं मिष्टान्न जेवण आहे म्हणाला, ह्याने काय मागितलं नाही म्हणून आम्ही याला दिलं नाही. ते कार्यालयातली माणसं म्हणाली. आता मला सांगा, आता त्यांच्या पुढं घमिल्यान जरी जिलेबी ठेवली तरी 5-5 भाकरी खाल्याला काय खाईल सांगा ते. आता आत भरलंय खरडानी भाकरी, आता नवीन भरायचं म्हटलं तर आजरण होईल. म्हणून जुनं आहे ते काय करायचं, जुन्या ठेवण्याचा काही हिशेब पुरावा काढायला पाहिजे. जुनं जे 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 काही ठेवलेलं आहे ते सगळं महाराज कसं आहे, नको ते अक्षाकडे आम्ही लक्ष ठेवलेलं. म्हणून माझं हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार, म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. विवेकान चांगला आहे तेवढंच ठेवायचं, नको आहे ते फारसं ठेवायचं नाही. म्हणून ज्याला जेवढी गरज आहे तेवढ्या गरजेपुरता संसार करून हृदय नारायण साठवावा ही साधना प्रत्येकानं करावी.
नये बोलो फार बैसो जनामध्ये सावधान बुद्धींद्रिय जमी. प्रत्येकाने आपलं मन तू वाणी आवरायचं आहे, पाणी जपून वापरायचं, तसं वाणीसुद्धा जपून वापरायची. आयोगच बोलायला सांगतात म्हणून काही बी जर बोललं तर लोक गप्प बसत. आता पुष्कळ चालू आहे लोकांचं जिकडं तिकडं. नये बोलो फार बैसो जनामध्ये, जनात बसल्यानंतर लोकांना आनंद व्हावा. जनमित्र होई सकळांचा अशुभ न बोलावी वाचा. संग न करावा दुर्जनांचा करी संतांचा साया. असं संतांच्याशिवाय परमार्थ होणार नाही मला. संतांच्या संगती म्हणून मार्गगती. किंवा सगुणाचे ने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सारासार विचारे संत संगे. सारासार विचार संतांच्याशिवाय होणार नाही. आम्ही काय सांगू फार फार ही लागवड टाक, असं पाणी दे, हे नांगर ते कर. पोटा पाण्याचं असलं सांगणार, ते सुद्धा नावावर अवलंबून आहे. आणि त्या गुणाचा गुंता ज्याला सोडून त्रिगुणाच्या पलीकडे ज्याला जाता आलं त्यालाच हा साधक दशेचा खरा परमार्थाचा काय झाला पाया नीट झाला म्हणायचं. त्याशिवाय होणं शक्य नाही. म्हणून तुका म्हणे घडी घडीने साधावी. मागली घडी परमार्थातच गेलेली असली पाहिजे, आत्ताची घडी परमार्थातच पाहिजे आणि पुढे येणारी घडी साधायची आहे, मला परमार्थ करायचा आहे अशी कायम इच्छा असणाऱ्या माणसाचा अभंग आहे. कवा तरी सप्त्यात म्हणणाऱ्याचा अभंग नव्हे. मागल्या जन्मातही मी तेच करीत आलोय अशी भावना पाहिजे. आताही मी तेच करीन. आता कितीही वेळ द्यायला लागला तरी चालेल, कितीही तोटा होऊ दे, मी भजन करीनच अशी ज्याची निष्ठा आहे महाराज, त्यालाच हे सगळं साधतं. त्याला 3 गुण त्रास करत नाहीत. म्हणून त्रिगुणांची गोवी म्हणजे गोवी म्हणजे गुंता. गोवी म्हणजे एक पद्धतीचा झालेला एखादं दोऱ्याचं रीळ कसं हे होतंय बघा, गुतपळतंय, मग त्याला आता ते सोडून सुटत नाही, टाकूनच द्यायला लागतंय. तसं त्रिगुणाला निस्त्रैगुण्यो भवा अर्जुना. अर्जुना गुणाला टाकायचं नाही, गुणाला माझं म्हणून भोगायचंही नाही, पण गुणाला बगल देऊन जाता आलं पाहिजे. असं सदृशम चेष्टते स्वस्य प्रकृते ज्ञानवानपी. ज्ञानवान पुरुष हा प्रकृतीतल्या 3 गुणाला कसा बाजूला होऊन जातो ज्ञानोबारायांनी चांगलं सांगितलेलं आहे. तसं आम्हा तुम्हाला जाता आलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी या जगाला फार मोठा उपदेश दिलेला आहे महाराज समाधी भाषेतून. संतांच्या आमच्यावर असंख्य अनंत उपकार आहेत. कधीही महाराष्ट्राला नव्हे अखिल विश्वाला ते संपणं शक्य नाही. असे अनंत उपकार ती करून गेले. त्यांनी सांगितलेल्या वाटा आम्ही चोकाळत राहू तर अनंत जन्म आम्ही कधीही दुःखाचं तोंडच आम्ही बघणार नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. स्वप्नात सुद्धा दुःख, स्वप्नीही दुःख कोणी न देखो डोळा. नामाच्या गजरे उभय सुटले कळी काळा. म्हणून झाले रामराज्य काय उणे आम्हासी. ही साधकाची अशी अवस्था असावी. म्हणून साधक डगमगीत असू नये. साधक असा कधी महाराज आनंदित असावा. ह्या परिस्थिती येतच राहतील, दुःख येत राहील. दुःख का कायम राहत नाही आणि सुख का कायम आम्ही बघितलेलं नाही. असं हे येणं जाणं हाईच. ही माही गेली की ती माही येते, हे झालं की ती येतं, हे हाईच आमचं. मग आम्ही हिशेब माही गेला की खर्चाचा काढला की दुखणं सुरू होतंय आणि पुढं काहीतरी मिळालं की आणि आनंद सुरू होतोय. हे असं एकमेकाचं सगळं सुख दुःख हे परिवर्तते पुन्हा, चक्रवत परिवर्तते पुन्हा म्हणतात. परत परत हे येत राहील. म्हणून परत परत येणाऱ्या संसारात परत परत आम्ही कायमस्वरूपी असं अडकून न राहता या गुंत्यातून बाहेर पडायचं झालं तर कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा. कोठेही चित्तासे नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. साधकासाठी फार उत्कृष्ट अभंग आहे. एवढी असामान्य उंची आहे तुकोबारायांची आमच्यासारख्याचा सांगण्याचा तो पंथ नव्हे. याचा अर्थ मार्ग दाखवलेला आहे, सांगायला काय हरकत नाही. या नियमानं घडीघडीने म्हणजे घड्याळाकडे बघून बघा, घडीघडीनं म्हणा, पायाला म्हणा, वेळ पळ निमेष काय डोळे झाके तोपर्यंत काय संसारात घडेल सांगता यायचं नाही. क्षणाचा अपघात असतो डोळे झाकल्याबरोबर, तसा अपघात होऊ शकतो. म्हणून आपण कशावर विश्वास ठेवावा हे साधकानं आपलं मन एवढं खंबीर करावं. मनच देव होतोय, मग होय देव मनाचाची. परमार्थात मनच देव बनणार आहे. आणि त्या मन हे माईक आहे, अविद्यक आहे आणि ते सुरुवात श्रद्धेनंच आहे, शेवट मात्र अत्यंत आत्मविश्वासाचा भाग आहे. मीच देव आहे अशा उच्च टोकावर एवढी आमची सगुण उपासना निर्गुणापर्यंत नेऊन पोचवणारा एक मोठा जिना आहे. आणि असा मोठा मार्गक्रम समुच्चयाचा संतांनी आम्हाला भगवद्गीतेतून
ज्ञानोबारायांनी अनेक अनेक संतांनी आमच्या हिताकरता सांगितला. त्या संतांचे उपकार अतीब आहेत, न फिटणारे आहेत, पण त्यांची कीर्ती आचंद्र या भूतलावर तर कायमच राहील. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळानी या हे भूमंडळा, माझी कीर्ती सगळीकडे संतांचा डंका गरजा मोठत गरजत आहे. म्हणून त्या संतांच्या चरणावरही झालेली सेवा अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल